कैलासवासी बापूसाहेब शेषराव शिंदे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रीत्यर्थ आयोजित सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी पाहुणे यांचं मी मंचावरती शब्दसुमनानं स्वागत करतो। लागलीच या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। माननीय श्री संदीपानजी शिंदे यांना विनंती आहे की आपण मंचावरती उपस्थित व्हायचं आहे। या अतिथी प्रमुख व्याख्याते माननीय श्री गणेश शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या व्याख्यानाचा लाभ आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी घेणार आहोत। एक उत्कृष्ट लेखक, ग्रामीण भागातील तरुणांचे नेतृत्व करणारे एक युवक कार्यकर्ता म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे, जितकं सुरेख ते संत चरित्रावरती बोलतात तितकंच ते शिवचरित्रावरती पण बोलतात। ग्रामीण भागातील प्रश्नावरती ते बोलतात। असे आदरणीय श्री गणेशजी शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। गावातील सर्व ग्रामस्थांना पुनश्च एकदा विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित व्हायचं आहे। साठी लाभलेले माननीय डॉक्टर सतीश कानडे, माजी तज्ञ संचालक मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, त्याचप्रमाणे माननीय श्री विजयसिंह जाचक साहेब बारामती यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। या कार्यक्रमासाठी श्रीमती शीतलताई गायकवाड, सरपंच गंगापूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मी शब्दसुमनानं स्वागत करतो। माननीय श्री तानाजी फुटाणे, ग्रामपंचायत सदस्य गंगापूर, माननीय श्री अण्णासाहेब शिंदे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, त्यांचंही मी मंचावरती शब्दसुमनानं स्वागत करतो। माननीय श्री सतीश धोत्रे, आपणही मंचावरती उपस्थित व्हायचं आहे, त्यांचंही मंचावरती मी स्वागत करतो। माननीय श्री बलभीमराव शिंदे पाटील काका, अध्यक्ष जय किसान विद्या मंदिर गंगापूर, यांचंही मंचावरती शब्दसुमनानं स्वागत करतो। माननीय श्री सुधाकरजी शिंदे तात्या, सचिव भगतसिंग महाविद्यालय किल्लारी, सर्व उपस्थित पाहुण्यांचं मी या ठिकाणी शब्दसुमनानं स्वागत करतो। सर्व आपण कैलासवासी बापूसाहेब शिंदे पाटील यांच्या प्रतिमेला आपल्या शुभहस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी करावं। प्रमुख व्याख्याते आणि सर्व व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठांना विनंती करतो की आपण पुष्पहार प्रतिमेला अर्पण करावा आणि या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन या ठिकाणी करावं। आदरणीय विजयसिंह जाचक बारामती यांनाही मी मंचावरती निमंत्रित करतो। आदरणीय संदीपानजी शिंदे यांनाही मी मंचावरती निमंत्रित करतो। प्रमुख अतिथींच्या हस्ते कैलासवासी बापूसाहेब शेषराव शिंदे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे, ज्यांना आम्ही बाप्पा, कैलासवासी बापूसाहेब शिंदे यांना बाप्पा म्हणायचो। मनाला आजही विश्वास होत नाही की तुम्ही आम्हाला सोडून गेलात। स्वतः सर्वांच्या संकटात मदत करणारे, विश्वास देणारे, बळ देणारे बाप्पा, खुद्द संकट मोचक श्री गणेश बाप्पा, विघ्नहर्ता म्हणून उभे टाकणारे तुम्ही, तुमच्यात साक्षात कुटुंबासाठीच नाही तर सर्व समाजासाठी असणारं प्रेम, विश्वास, जीवनात येणाऱ्या सर्व संकटावर मात करण्याची जिद्द, सर्वांनाच पुढे चालण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन, इतरांसोबत आपले आचरण कसे असावे याचे वेळोवेळी तुमच्या स्वतःच्या आचरणातून आम्हाला नकळत शिकवून गेलात। तुम्ही स्वतः आमच्या सर्वांच्या हृदयात कायमचे घर करून गेलात। काळाने असा घात केला, काळाने असा घात केला, आमचा नाद घेऊन गेला। काळाने असा घात केला, आमचा नाद घेऊन गेला। पोरके केले हे जग, शोकसागरी बुडाले मन। अशा या
निष्ठुर नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. आम्हाला आता मान्यच करावं लागेल की आता तुम्ही जरी शरीराने आमच्यात नसलात तरी तुमच्या विचाराने सदैव आमच्या सोबत असाल आहात. तुम्ही दिलेला विश्वास, विचार, शक्ती सदैव आम्हाला बळ देत राहील. बाप्पा, तुम्हीच वेळोवेळी तुमच्या आचरणातून सांगून गेलात देव माणसात आहे, माणसाच्या आचरणात आहे. तुमचा कर्मावर विश्वास होता. वर्तमानात जगण्याची कला तुमच्याकडे होती. जाता जाता संकटात उभे राहण्याची शिकवण तुम्ही आम्हाला देऊन गेलात. खरोखरच तुमच्यात आम्ही ईश्वर पाहिला. तुमच्या आठवणीत आम्ही पुढचे आयुष्य जगू. तुमचे सर्व गुण आम्ही आमच्यात घेऊ, पण तुमच्या आठवणीत आम्ही झुरणार नाही, उन्मळून पडणार नाही. तुम्हीच ईश्वर रूपामध्ये ही शक्ती आम्हाला परत द्याल ही माझी खात्री आहे, विश्वास आहे. आणि म्हणूनच मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की जीवनातील पोकळी तुमची कधीच भरून निघणार नाही, कधीच भरून निघणार नाही. काळ कितीही लोटला जरी मन तुम्हा विसरणार नाही, मन तुम्हा विसरणार नाही. उदात्त अंतकरण असणारं एक दातृत्व असणारं व्यक्तिमत्व बापूसाहेब शिंदे हे आपणाला या ठिकाणी सोडून गेलेले आहेत. माणसाच्या निधनानंतर पाठीमाग काय कीर्ती या ठिकाणी शिल्लक राहते. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. सोबत फक्त माग कीर्ती टाकून माणूस या ठिकाणी जातो. असे सर्वांच्या हृदयामध्ये आणि उदात्त अशा प्रकारचं प्रेम करणारे कैलासवासी बापूसाहेब हे आज आपल्या त्या ठिकाणी नाहीत, तरी पण त्यांच्या आठवणीच्या रूपानं, त्यांच्या कार्याच्या रूपानं आजही ते आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचे या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री बनसोडे डीजी सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय अनंत गुरुजींना निमंत्रित करतो. त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री बनसोडे गुरुजी यांचं बुके देऊन या ठिकाणी सत्कार करावा, स्वागत करावं. आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आदरणीय बनसोडे गुरुजी यांचं स्वागत आदरणीय अनंत बाप्पा यांच्या हस्ते होत आहे. यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते यशोदास पुणे या ठिकाणी संसाधन व्यक्ती म्हणून जे कार्य जे करत आहेत, तसेच ते स्वतः लेखक आहेत, कवी आहेत. अनेक कविता संग्रह त्यांचं प्रसिद्ध या ठिकाणी आहेत. अवधूत गुप्ते यांच्या बॉईज 4 या चित्रपटामध्ये त्यांची कविता त्या ठिकाणी गायली गेली. काय सांगू राणी ग मला गाव सुटना, अशा प्रकारच्या या कवितेचे बोल असणारे ती कविता या चित्रपटामध्ये गायली गेली. असे सुप्रसिद्ध व्याख्याते सन्माननीय श्री गणेशजी आत्माराम शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी बच्चेसाहेब शिंदे यांना आमंत्रित या ठिकाणी करतोय. त्यांनी त्यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि कृष्णात खोत लिखित रिंगाण नावाची कादंबरी या पुस्तकाचं त्यांना पुस्तक देऊन त्यांचा स्वागत या ठिकाणी करावं. सन्माननीय बच्चेसाहेब शिंदे गुरुजी. आदरणीय काकांना मी प्रमुख व्याख्याते आदरणीय गणेश शिंदे यांचं स्वागत बुके, पुस्तक आणि शॉल देऊन करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतो. आदरणीय बच्चेसाहेब काका. आयुष्याच्या चित्रपटाला पुन्हा रिटेक आणि आयुष्याच्या गाण्याला पुन्हा वन्स मोर नाही. आयुष्याच्या गाण्याला पुन्हा वन्स मोर नाही.
म्हणून आयुष्याच्या प्रत्येक क्षण आनंदाने जगा असा सल्ला देणारे आदरणीय प्रमुख व्याख्याते श्री गणेशजी शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी बच्चेसाहेब काकांनी केला। यानंतर माननीय श्री विजयसिंह जाचक यांचा सत्कार करण्यासाठी मी विभीषण शिंदे यांना निमंत्रित करतो। आदरणीय श्री विजयसिंह जाचकजी बारामती यांचा सत्कार बुके देऊन मी विभीषण शिंदे यांना या ठिकाणी मंचावरती निमंत्रित करतो। विजयसिंह जाचक बारामती हे बापूसाहेबांचे व्याह्ये आहेत। त्यांचा सत्कार विभीषण शिंदे या ठिकाणी बुके देऊन करतायत। यानंतर गावच्या प्रथम नागरिक सौ शीतलताई गायकवाड यांचा सत्कार करण्यासाठी माजी सरपंच सौ संगीताताई शिंदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करावा। गावच्या प्रथम नागरिक सौ शीतलताई गायकवाड यांचा सत्कार सौ संगीताताई शिंदे माजी सरपंच यांच्या हस्ते होत आहे। यानंतर डॉक्टर श्री सतेश जी कानडे माजी तज्ञ संचालक मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रशांतजी शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती उपस्थित व्हावं। आदरणीय सतीश कानडे डॉक्टर साहेब यांचा सत्कार प्रशांत गुरुजींना विनंती करतो की त्यांनी बुके देऊन सत्कार करावा। यानंतर माननीय बाबूरावजी खंदाडे माजी सरपंच गंगापूर यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रवीण शिंदे श्री प्रवीण शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती आदरणीय बाबूराव खंदाडे माजी सरपंच यांचा सत्कार करावा। यानंतर विविध कार्यकारी सोसायटी गंगापूर चे चेअरमन माननीय श्री सतीश धोत्रे यांचा स्वागत करण्यासाठी मी भरत शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती उपस्थित व्हावं। श्री भरतजी शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी सतीशजी धोत्रे यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं। उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात, परंतु उगवता सूर्य हा आशा घेऊन या ठिकाणी येतो आणि मावळता सूर्य हा आपले अनुभव देऊन जातो। अशा प्रकारे काही आठवणी घेऊन येतात आणि काही आशा या ठिकाणी आपल्याला घेऊन येतात। माननीय श्री बलवीमजी काका अध्यक्ष जय किसान विद्या मंदिर गंगापूर यांचं स्वागत करण्यासाठी मी किरण शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय काकांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं। आदरणीय बलभीम काका शिंदे अध्यक्ष जय किसान विद्या मंदिर गंगापूर यांचं स्वागत आदरणीय श्री किरण शिंदे यांच्या हस्ते होत आहे।
यानंतर मान्य श्री संदीपानजी शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाणे यांचं स्वागत करण्यासाठी मी पंढरीनाथ दंडिमे गुरुजींना विनंती करतो की त्यांनी आदरणीय संदीपानजी शिंदे यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. आदरणीय श्री संदीपानजी शिंदे यांचं स्वागत आदरणीय पंढरीनाथ दंडिमे गुरुजी करत आहेत. यानंतर मान्य श्री अण्णासाहेब शिंदे पाटील तंटामुक्ती अध्यक्ष गंगापूर यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर रितेश शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब शिंदे पाटील यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. आदरणीय रितेश शिंदे. डॉक्टर रितेश शिंदे यांना विनंती आहे की आपण तंटामुक्ती अध्यक्ष मान्य श्री अण्णासाहेब शिंदे पाटील यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. यानंतर आदरणीय श्री सुधाकरजी शिंदे तात्या सचिव भगतसिंग महाविद्यालय किल्लारी यांचं स्वागत करण्यासाठी मी दिलीप साळुंके गुरुजींना विनंती करतो की त्यांनी मंचावरती उपस्थित व्हावं. तात्या आदरणीय सुधाकरजी शिंदे सचिव भगतसिंग महाविद्यालय किल्लारी यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय दिलीप गुरुजींना विनंती करतो की त्यांनी मंचावरती तात्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. यानंतर मान्य श्री या व्यासपीठावरती सन्माननीय पद्मसिंह जाचक बापूसाहेबांचे जावाई यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय पद्मसिंहजी जाचक यांना विनंती आहे की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. यानंतर माननीय श्री तानाजी फुटाणे ग्रामपंचायत सदस्य गंगापूर यांचं स्वागत करण्यासाठी मी निळकंठजी सोळंके यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय तानाजी फुटाणे यांचं स्वागत बुके देऊन करावं. आदरणीय निळकंठजी सोळंके खंडापूर. बाहेरगावून आलेल्या सर्व मंडळीचं या गंगापूरच्या वतीनं सहर्ष स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. खंडापूर, चिंचोली, अंकोली आणि शिऊर या बाहेरगावून आलेल्या सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनानं मी या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय पद्मसिंहजी जाचक यांचं स्वागत करण्यासाठी मी गणपतराव शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती आदरणीय पद्मसिंहजी जाचक यांचं स्वागत बुके देऊन करावं. सर्व प्रमुख अतिथींचं या ठिकाणी स्वागत संपन्न झालेलं आहे. मी लागलीच या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. आदरणीय या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर श्रीधरजी शिंदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं. कैलासवासी बापूसाहेब शेषराव शिंदे यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या गावचे आपल्या सर्वांचे गुरु आदरणीय बनसोडे गुरुजी, या कार्यक्रमासाठी संपूर्ण गावाला आणि पंचक्रोशीला प्रेरणा देण्यासाठी आलेले
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा व्याख्याते सन्माननीय गणेशजी शिंदे सर, या गावच्या प्रथम नागरिक शीतलताई गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, गावचे माजी सरपंच बाबूरावजी खंदाडे, आपल्या शाळेचे जिथून ह्या गावामध्ये खऱ्या सुधारणेला सुरुवात झाली त्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय बलभीमरावजी शिंदे, आपल्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीशजी धोत्रे साहेब, आदरणीय नाना बापूसाहेबांचे आणि आमचे व्याही, त्याचबरोबर संदीपानजी शिंदे आमचे बंधू वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आपल्या गावचे डॉक्टर कानडे साहेब माजी तज्ज्ञ डायरेक्टर मांजरा, त्याचबरोबर बापूसाहेबांचे जावाई प्रिय पद्मसेनजी, आपल्या गावचेच आदरणीय तानाजी फुटाणे सर आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तात्या सचिव भगतसिंग महाविद्यालय किल्लारी, पंचक्रोशीतून आलेल्या सर्व नागरिक, या गावामधील सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनींनो, काय बोलावं काही सुचत नाही. खरं तर प्रस्तावनेसाठी मला उठवलं गेलं, परंतु खरं तर ज्या माणसाबरोबर जन्मभर एकत्र राहिलो, ज्याच्यामुळे घडलो, तोच आज आपल्यातून नाहीसा झालाय. गेल्या 14 नोव्हेंबर खरोखरच आमच्या जीवनातील, या गावाच्या जीवनातील, शिंदे कुटुंबाच्या जीवनातील एक काळा दिवस झाला. 14 मार्च 2023ला आमचा बंधू, सखा, मित्र, सहकारी, मेंटर हा आमच्यातून अचानकपणे काळाने ओढून नेला. आम्ही कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती की या गोष्टी होतील, परंतु काळाच्या पुढे कुणाचं काही चालत नाही. आम्हीच खरोखर दुर्दैवी आहोत, करंटे आहोत की एवढ्या चांगल्या माणसाला अचानक असं निघून जाणं म्हणजे जीवनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. या गावातील, पंचक्रोशीतील प्रत्येक नागरिक, आम्ही आणखीनही विश्वास बसत नाही की आमचे बापूसाहेब आमच्यातून सोडून गेलेत. अतिशय खडतर परिस्थितीतून लहानपणापासून ज्यांनी कष्ट केले, मला आठवतंय की 5वी पासून बापूसाहेब आमच्या वर्गामध्ये सगळ्या याच्यामुळं प्रत्येक वर्गामध्ये पहिलीपासून तो प्रथम होता. प्रथम तर होताच, पण गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयामध्ये खूप कष्ट, मेहनत आणि सहजासहजी तो करायचा. 1986ला 10वी झाल्यानंतर मोठ्या भावाच्या इच्छेमुळे त्याला टेक्निक करावं लागलं. तिथून तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आणि नंतर बाहेर पडल्यानंतर सर्व्हिससाठी त्याने कॉन्ट्रॅक्टरकडे एका कंपनीमध्ये मुंबईला काही वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर तिथं त्याला आवडलं नाही ते फील्ड, म्हणून गावी आल्यानंतर परत त्याने D.Ed केलं. म्हणजे बरेचसे प्रोफेशन त्याने बदलावे लागले परिस्थितीमुळे. D.Ed केल्यानंतर काही वर्ष जिल्हा परिषद शाळेत, काही वर्ष संस्थेमध्ये त्यांनी काम केलं. पण नंतर भूकंपामध्ये त्याला एक संधी मिळाली आणि त्या संधीचं खरोखरच त्यांनी सोनं केलं. त्यामुळं त्याने काही दिवस परभणीला कनिष्ठ अभियंता म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुणे येथे त्यांची बदली झाली. त्यानंतर बापूसाहेबांच्या जीवनात अफाट बदल झाले. तिथं तो लोकप्रिय अभियंता म्हणून गणला जाऊ लागला. गेली म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष जुन्नरमध्ये अतिशय प्रिय सर्वांचा, मग ते लोकप्रतिनिधी असतील, सामान्य माणसं असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, नोकरदार पंचायत समिती असतील, सर्वांमध्ये प्रिय आवडतं व्यक्तिमत्व झालं. नंतर खेडला बदली झाली. अशा ह्या बदलीमध्ये बापूसाहेबांच्या जीवनावर बोलायचं झालं तर त्याने प्रत्येक गोष्ट मनापासून केली. सर्व्हिस बघितलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये तो प्रथम असायचा. कुठलंही टार्गेट दिलं तर ते पूर्ण करणार, अतिशय मन लावून काम करणे.
त्याचबरोबर कामाबरोबरच सगळी नाती सांभाळणं. आता मला वाटतं की मी सुद्धा म्हणजे बरेच जण आपण एक कल्ली असतो, परंतु बापूसाहेब हे सर्वांगीण त्यांच्यामध्ये गुण होते. एकतर त्यांनी नोकरी व्यवस्थित केलीच, महाराष्ट्र शासनाचा त्यांना उत्कृष्ट अभियंता म्हणून, पुणे जिल्हा परिषदचा उत्कृष्ट अभियंता म्हणून त्यांना सत्कार झाले, त्यांना पारितोषिकं मिळाले, सन्मान झाला. त्याचबरोबर कुटुंबाची सुद्धा जबाबदारी अतिशय हिमतीने, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सांभाळली. सुरुवातीला मला दिवस आठवतात की आम्ही कंदिलाच्या प्रकाशामध्ये अभ्यास केला, परंतु तशाही परिस्थितीमधून तो एक उत्तम अभियंता म्हणून गणला जाऊ लागला. कुटुंबामध्ये मुलांचं शिक्षण केलं, दोन्ही मुलं अतिशय उत्तम इंजिनियर झाले. मुलीला एक त्यांची स्वप्न होतं की चांगल्या घरी द्यायचं, जिथं तिला काहीही कमी पडू नये, अशा ठिकाणी बारामतीच्या अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित, उच्च शिक्षित घरामध्ये आपल्या मुलीला दिलं. त्यानंतर बापूसाहेबाबद्दल बोलायचं, या दोन भावांचं आपण आम्हा सर्वांना या पंचक्रोशीमध्ये माहिती आहे की बापूसाहेब आणि बच्चे साहेब हे दोन भाऊ आणि 5 बहिणीचं हे कुटुंब आहे. परंतु ह्या कुटुंबामध्ये सर्वात लहान असून सुद्धा बापूसाहेब अतिशय मॅच्युअर, सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस. बच्चे साहेब भाऊ आणि बापूसाहेब म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी होती, ज्यांनी कधीही एकमेकाला दुरावा दिला नाही. दिवसातून 50 फोन त्याचे भाऊला होत होते. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक निर्णय याचा दोघांनी मिळून आणि कुटुंबाने मिळून निर्णय घ्यायचे. त्याचबरोबर त्यांनी सगळे नाते इतके जपले की हे आम्ही या शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण प्रत्येक नात्यामध्ये कधीही तो आला, सणाला आला की प्रत्येक बहिणीकडे आम्हाला म्हणायचा की चला जाऊयात. प्रत्येक बहिणीला, सगळ्या नातेवाईकाला त्या दिवशी पूर्ण फिरून सगळ्यांना भेटून त्यांचं समाधान करून त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, असं आजकाल कुणाचंच होत नाही. परंतु ह्या गोष्टी खरंच प्रत्येक कुटुंबामध्ये नाते जपण्याची जी कला आहे ती बापूसाहेबांकडून घ्यावी. आम्ही संदीपान, बापूसाहेब, आम्ही तिघं तर रात्रंदिवस एकत्र राहिलो. आपल्या सर्वांना माहीत आहे की आम्ही तिघंच पूर्ण प्रत्येक गोष्ट घरी कुणाचीच आम्हाला गरज लागायची नाही. आणि तो मेंटर होता, तो निर्णय शक्ती त्याच्यात खूप अफाट होती. असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही. त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये जर बघितलं, ग्रामोन्नती मित्रमंडळ असो, आमच्या गावचं मित्रमंडळ आहे सर, ज्यामध्ये सर्व शासकीय आणि खाजगी नोकरी करणारे सगळे सदस्य त्याच्यामध्ये आहेत. आणि गावाच्या कुठल्याही अडचणीला लोकप्रतिनिधी बरोबर ज्या अडचणी असतील, शेततळ असेल किंवा एखाद्या गरीब कुटुंबाला मदत असेल, तर असे काही उपक्रम आम्ही राबवतो. त्याच्यामध्ये बापूसाहेबांची खरी प्रेरणा त्यांची होती की आपण गावासाठी काहीतरी करू. प्रत्येक दिवाळीला आल्यानंतर कुठल्या तरी त्याच्या सूचना असायच्या. पुण्याहून निघतानाच तो सगळ्यांना फोन करायचा की मी येतोय, आणि सगळेजण जमायचे. आता असं होत नाही. म्हणजे एक हरहुन्नरी, कर्तबगार व्यक्तिमत्व, आणि त्याच्यामुळे आपल्या कुटुंबाचं, शिंदे परिवाराचं तर अफाट नुकसान झालंय, ते भरून काढू शकत नाही. परंतु या गावचं, या पंचक्रोशीचं सुद्धा नुकसान झालंय. प्रत्येकाला गावामधलं कुठलंही सामाजिक मंदिर बांधणं असो, शाळेसाठी निधी असो, कुठल्याही गोष्टीमध्ये त्याचा पुढाकार असायचा. असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरवलंय. परंतु आम्हाला आणखीनही विश्वास बसत नाही, तो गेलाय, काही दिवसासाठी बाहेरगावीच गेलाय असं आम्ही समजतो. आणि त्याच्या विचारातून प्रेरणा घेऊन इथून पुढच्या काळामध्ये आम्ही त्याचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या इथं गावामध्ये बऱ्याच शाळा आहेत सर, 3-4 शाळा आहेत. परंतु आम्ही आता आपलं थोडंसं स्थिर स्थावर झालो. परंतु दुसरा काही बिझनेस करण्यापेक्षा आम्ही एक संस्था उभी केली. आज इंग्लिश मीडियम संस्था आहे, सेमी इंग्लिश पण तिथे आहे, 6वी पर्यंत आहे, छोटी शाळा आहे. परंतु त्याच्या प्रेरणेतून आपल्या गावामध्ये आपण कुठं अडलो, आपल्याला हिंदी भाषेचं, इंग्रजी भाषेचं, कारण भाषा ज्ञान हे आज जर आपल्याला ग्लोबल पातळीवर जायचं असेल तर भाषा हे खूप महत्त्वाची आहे. आणि आमचे जे गरीब शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांना जर आपण इथं शिकवलं, कमी फीसमध्ये चांगल्या प्रकारचं क्वालिटी शिक्षण दिलं, तर या बाकीच्या शाळेबरोबर आमच्या भागातील विद्यार्थी उद्या सुजाण नागरिक होतील, IAS होतील, मोठमोठे अधिकारी होतील. ह्या प्रेरणेतून आम्ही ही शाळा सुरू केली. तर असे अनेक उपक्रम राबवायचा आमचा विचार आहे. त्याने ती पेरणी केलेली आहे, त्याचं वटवृक्ष आम्हाला करायचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यातून गावाचा विकास, सामान्य माणूस, कुठलीही अडचण आली, काहीही झालं तर आम्ही सगळेजण, आमचं ग्रामोन्नती मित्रमंडळ बापूसाहेबांची प्रेरणा सदैव आम्हाला एक चेतना देत राहील. आणि इथून पुढच्या काळात
बापूसाहेबांची आठवण साठी आम्ही दरवर्षी असे कार्यक्रम घेऊन लोकांचं प्रबोधन, युवकांचं प्रबोधन करून गावाला निश्चित मदत, सहकार्य, एक आधार निर्माण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. यानंतर महावीर बनसोडे ग्रामविकास अधिकारी जुन्नर यांना अशी एक नम्र विनंती आहे की आपल्या भावना अगदी 5 मिनिटाच्या आत या ठिकाणी व्यक्त कराव्यात. या ठिकाणी खऱ्या अर्थानं कैलासवासी बापूसाहेब शिंदे, आताच या ठिकाणी श्रीधर शिंदे साहेबांनी या ठिकाणी सविस्तर त्यांच्या जीवनाचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्व त्यांच्या कुटुंबाची माहिती, शासकीय सेवेत असणारीची माहिती ही सविस्तर या ठिकाणी सांगितलेली आहे. परंतु या ठिकाणी एक 5 मिनिटामध्ये जर मी त्यांच्याबद्दल नाही बोललो तर माझ्यावर आणि त्यांच्यावर अन्याय झाला असं या ठिकाणी मला वाटेल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचा हात घ्यावा. उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये, उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा कळू नये असे आमचे बापूसाहेब शिंदे या ठिकाणी होते. आणि म्हणून त्यांच्या प्रेरणेतून आपण या ठिकाणी आपण त्यांचं गुणवर्णन केलं का या ठिकाणी दातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व, दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व कसं असावं हे जर शिकायचं असेल तर हे बापूसाहेबांकडून आपल्याला शिकावं लागेल. आणि राहिलेली स्वप्न आपण जर त्यांचं साकार करणार असेल तर खऱ्या अर्थानं कोण म्हणेल बापूसाहेब आमच्यात नाही, मी तर 100% आणि 101% सांगतोय बापूसाहेब आपल्यात आहे. या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद मध्ये असो, पंचायत समितीमध्ये असो, 1 मिनिट असा जात नाही का बापूसाहेबांची आठवण आणि त्यांचं कर्तृत्व या ठिकाणी मूल्यमापन केलं जात नाही, असा एकही दिवस जात नाही. जर प्रत्येक इंजिनियरला जर उदाहरण द्यायचं असेल, आमचे कार्यकारी अभियंता जर इंजिनियरला उदाहरण देत असताना ते सांगायचे, तुम्हाला जर वागायचं असेल, तुम्हाला सांगायचं असेल तर बापूसाहेबांसारखं वागा. आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये जर हा ठसा उमटलेला असेल तर गंगापूरचा झेंडा या ठिकाणी मी जिल्हा परिषद मध्ये, पुणे जिल्हा परिषद मध्ये लावलेला आहे. पुणे तिथे काय पुणे, आणि या ठिकाणी शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे, या ठिकाणी जर आदरानं आणि विनम्रपणे बापूसाहेबांचं नाव घेतलं असेल तर बापूसाहेब आपल्यात आहेत आणि आहेतच. कारण वेळ थोडा कमी, मी बोलायला लागलो तर त्यांच्याबद्दल 1 तास सुद्धा बोलेन, कारण त्यांचा जीवनपट आणि माझा माझ्यावर असाच प्रसंग आलेला होता. पण बापूसाहेबांनी मला सांगितलं, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण बापूसाहेब गेले, त्यांच्या पाठीशी कोण होतं हे या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक या ठिकाणी करावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी एकच वाक्य म्हणेल, ज्याला 1 वर्षाची तरतूद करायची असेल त्यांनी या ठिकाणी धान्य पेरतात, ज्याला 10 वर्षाची तरतूद करायची असेल ते फळझाडं लावतात, आणि 100 माणसाची तरतूद करायची असेल ते माणसं पेरतात. आणि म्हणून आमच्या बापूसाहेबांनी माणसं पेरली, म्हणून तुम्हा सर्वांच्या पुणे जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून या ठिकाणी बापूसाहेबांचं वर्णन करतं. आणि एवढंच या प्रसंगी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. सविनय या ठिकाणी धन्यवाद सर. तुमच्या या 2 मिनिटाच्या ओळीतून मला एक ओळ आठवते की काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्याच्या आठवणी, काळ पुसू शकणार नाही तुमच्या कार्याच्या आठवणी, मार्ग दाखवत राहील तुमचे चरित्र क्षणोक्षणी. तुमची सेवा, तुमचा त्याग स्मरत राहते मनी, निस्वार्थी सेवेस तुमच्या विनम्र अभिवादन. बापूसाहेबांना विनम्र अभिवादन. मी या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय श्री गणेशजी शिंदे साहेब, एक युवा व्याख्याते, यांना मी मंचावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करतो. आदरणीय गणेशजी शिंदे साहेब. नमस्कार. आज बापूसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. मी जरा लवकर इथे पोहोचलो तेव्हा त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींशी चर्चा झाली. बापूसाहेबांच्या आयुष्यातील काही प्रसंग त्यांनी मला सांगितले आणि एकंदरीतच आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा एक सच्चा मित्र आज आपल्यातून, त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. या निमित्तानं सगळ्या मित्रांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण काहीतरी वेगळेपणानं हे पुण्यस्मरण साजरं केलं पाहिजे. आणि मग या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. आज या स्मृतिदिनाच्या निमित्तानं मी आपल्याशी संवाद साधणार आहे.
आपण असं वागावं तसं वागू नये, हे करावं ते करू नये, असं काही मार्गदर्शन करण्यासाठी मी उपस्थित नाही आहे. मला असं नेहमी वाटतं की तो माझा अधिकारही नाही की मी तुम्हाला सांगावं तुम्ही आता हे करा ते करू नका. पण माझ्या आयुष्यातले काही प्रसंग, काही अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करेल. जे काही चांगलं वाचण्यात, ऐकण्यात आलं, अनुभवात आलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. आणि माझा हट्टही असा नाहीये की मी जे सांगेल तसंच्या तसं तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे. मला तर नेहमी वाटतं मीच काय, कुणीही तुम्हाला काही सांगितलं तर ते तुम्ही लगेच स्वीकारू नका, अगोदर चिकित्सा करा. हे आमच्या हिताचं आहे का, आणि मग जर वाटलं तर मग ते स्वीकारायला हरकत नाही. आत्तापर्यंत मुळात गडबड यासाठी झालेली आहे की आम्ही चिकित्सा न करता स्वीकारत राहिलो. कुणी जर सांगितलं आता हे करून बघा मग जगणं सुंदर होईल, कुणी सांगितलं नाही आता जरा इकडे जाऊन बघा म्हणजे जगणं सुंदर होईल, आम्ही हो मध्ये हो मिसळत राहिलो, पण आम्ही कधी चिकित्सा मात्र केली नाही. साहेब, मी पुण्यामध्ये जिथे राहतो माझ्या घराच्या शेजारी एक छोटीशी बाग आहे, आणि त्या बागेमध्ये एक आजी आणि तिच्या 4 मैत्रिणी रोज गप्पा मारत बसलेल्या असतात. रोज मी तिथून जातो, ती आजी मला हटकते, माझ्याशी बोलते. एक दिवशी आजीनं मला विचारलं, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, चांगलं चाललंय ना? आता साहेब माझं कोणतंच कपड्याचं दुकान नाही. मी काय करायला पाहिजे होतं? मी थांबायला पाहिजे होतं ना, आजीला म्हणायला पाहिजे होतं, आजी माझं काय कोणतं कपड्याचं दुकान नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. पण आपल्याला सवय हो मध्ये हो मिसळायचं आणि पुढे निघायचं. आजीनं विचारलं, गणेश तुझं कपड्याचं दुकान कसं आहे? मी म्हटलं 1 नंबर. आजी दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटली. आजीनं विचारलं, गणेश तू तुझं भांड्याचं दुकान सुरू केलंय ते कसं चाललंय? म्हटलं एकदम जोरात. आजी रोज नवीन धंदा शोधून काढायची. मी रोज तिच्या हो मध्ये हो मिसळायचो आणि पुढे निघायचो. आज आजी पुन्हा भेटली. आजीनं पुन्हा विचारलं, मला म्हटली, गणेश तू ते मेडिकल सुरू केलंय? म्हटलं हां छान चाललंय. माझ्याबरोबर 4 मित्र होते, त्यांनी विचारलं कसलं मेडिकल आणि कधी सुरू केलं? अरे मी म्हणलं कशाचं मेडिकल आणि कशाचं काय? या आजीला कदाचित स्मृतिभ्रंश असेल म्हणून आजी विसरते. मी माझ्या मित्रांना सांगत होतो आजीला स्मृतिभ्रंश असेल म्हणून आजी विसरते. आणि माझ्या कानावर आलं, आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी तुम्हाला म्हटलं होतं ना याच्या डोक्यावर परिणाम आहे, याला काही म्हणा हे हो मध्ये हो मिसळतंय, हे कशालाच नाही म्हणत नाही. आतापर्यंत आपली गडबड हीच झाली आहे की आपण नाही म्हणत नाही. योग्य ठिकाणी नाही म्हणता आलं पाहिजे, कुठल्या हो मध्ये हो मिसळायचं हे ठरवता आलं पाहिजे. आणि ज्या दिवशी हे ठरवता येईल त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. आयुष्य खूप गोड आहे, खूप सुंदर आहे. देव इतका सुंदर वागला आपल्यासोबत. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, पण आपण जाणार आहोत याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाहीत. 9 महिने आधी कळतं कुणीतरी आता जन्माला येणार आहे. मला सांगा, जसं 9 महिने आधी कळतं कोणतरी जन्माला येणार आहे, तसं 9 महिने आधी जर आपल्याला पत्र आलं असतं, हां तुमचं आता आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती? पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. पण देव सुंदर वागलाय, येण्याचे संकेत देतो, जाण्याचे संकेत देत नाही. दुसरा एक नियम निसर्गाचा फार गोड आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. येतानाही मोकळं यायचं आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि समजा देवानं जर आपल्याला जाताना काही घेऊन जायची सुविधा दिली असती तर आपण नीट गेलो असतो का सोयीनं? ह्याचं नेता येईल का, त्याचं नेता येईल का? निसर्गाचे हे नियम जर समजून घेतले ना तर जगणं सुंदर होतं. म्हणून समजून घेऊया, आम्हाला जर आमचं जगणं सुंदर करायचं असेल तर ते केवळ साधनांच्या जोरावर होणार आहे का? केवळ साधन संपत्तीच्या जोरावर होणार आहे का? आत्ता मगाशी त्यांनी बोलताना सांगितलं, 1 वर्षाची जर सोय करायची असेल तर धान्य पेरावं लागेल. पुढच्या 10 वर्षांची सोय करायची असेल
तर फळझाडं लावावी लागतील, आणि पुढच्या 100 वर्षांची जर सोय करायची असेल तर ते म्हटले माणसं पेरावी लागतील. केवळ आणि केवळ साधनांनी जर सगळं समृद्ध होत असतं, ज्यांच्याकडे अफाट साधन सामग्री ती सगळी माणसं सुखी असती. पण जगातले सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? केवळ आणि केवळ पैशांवरती जर सुख अवलंबून असतं, गरीबाच्या वाट्याला सुख आलं नसतं आणि श्रीमंताच्या वाट्याला दुःख आलं नसतं. पण देव खूप सुंदर वागलाय. ज्ञानोबरायांनी तर सांगून टाकलं, किंबहुना सोये जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय त्या नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. आम्ही साधनांमध्ये ते शोधायला लागलो, साधनांच्या पाठीमागे धावायला लागलो. खरं तर साधनं ही वापरायची असतात आणि माणसांना जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण साधनांना जपत राहिलो आणि माणसांना वापरत राहिलो. याचा अर्थ साधनांची निर्मिती करू नका या मताचा मी नाही. साधनांनी माणसाचं जगणं सोपं होईल, सुलभ होईल, सुखी होईलच याची खात्री देता येणार नाही. आणि म्हणून साधनांच्या निर्मितीबरोबर माणसं जोडता येतील का? माणसांमधलं प्रेम जिवंत राहील का? आणि जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे, जोपर्यंत हृदयामध्ये वात्सल्य, जोपर्यंत आपले हात कुणाच्या तरी मदतीसाठी धावतात, आपले पाय कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावतात, तोपर्यंतच आपण माणसं आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं त्या दिवशी समजायचं आता आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. माणूस म्हणून किमान तो चांगुलपणा आमच्यामध्ये आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आणि म्हणून नाती जपा, नात्यांना महत्व द्या. आज त्यांचे 2 मित्र मला भरभरून बापूसाहेबांविषयी सांगत होते की आम्ही कधीही एकमेकांना सोडून राहिलो नाही, रोज आम्ही एकमेकांशी फोनवरती बोलायचो. आमच्या आयुष्यातल्या अनेक निर्णयांमध्ये बापूसाहेबांचा सहभाग होता. माणूस गेल्यानंतर एखाद्या मित्रानं त्यांच्याविषयी इतकं भरभरून बोलावं, त्याच्यासाठी तसं जगावं लागेल, त्याच्यासाठी तसं वागावं लागेल. ती नाती आपल्याला जपावी लागतील, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं लागेल, एकमेकांना समजून घ्यावं लागेल, आड्या अडचणी धावून जावं लागेल. पण आता हल्ली कुणालाच वेळ उरलेला नाही. माणसं कमालीची बिझी आहेत. किती बिझी आहेत माणसं. परवा तर एक जण मला म्हटला, मी एवढा बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही म्हणला. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही. आपण जगतो कशासाठी? नाही मला ह्या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमात, त्या कार्यक्रमातून त्या कार्यक्रमात. बरोबर आहे, असू शकतो आपण तितके बिझी. पण प्रत्येकानं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक कार्यक्रम असा येणार आहे, साहेब कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे. आज कार्यक्रम बापूसाहेबांचा आहे, पण बापूसाहेब आहेत का आपल्यात? प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येत असतो. म्हणून मनापासून जगा, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. हल्ली कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही. इथं आठवतंय का कुणाकडे मुक्कामी जाऊन 2 दिवस राहिलेलं? आता कुणीही कुणाकडे मुक्कामी बिक्कामी जाण्याच्या फंदात पडत नाही. आणि आपल्याकडे जर कुणी मुक्कामी आलं, आपल्याला तर वेळ आहे का त्याचा पाहुणचार करायला? आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची, आणि आत्या जर मुक्कामी आली, सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी जायला निघाली ना, सगळं घर तिला एसटीला वाट लावायला जायचं. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिनं येते म्हणून हात केला ना, सोडवायला आलेल्या लोकांची डोळे पाणावत होते. साहेब एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि इकडे लोक मोबाईल मध्ये खेळत असतात. ते म्हणते कधी उरकते कुणाच ठाऊक. भावना कुठे हरून गेल्या आमचं आम्हालाच कळलं नाही. म्हणून डोळ्यांमधलं हे प्रेम आणि हृदयामधलं हे वात्सल्य कायम जिवंत ठेवता येईल का याचा विचार करावा लागेल. काय नाती येतो, भावाभावांमधलं नातं, बहीण भावामधलं नातं, पती पत्नी मधलं नातं, आजी आजोबा, मावशी, काका, आत्या, मित्र, काय गोड नाती ती.
आपल्याकडे एक म्हण होती बघा, आई मरो आणि मावशी उरो. पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती, तेवढं चुलत्याकडे जाऊन करायची. बापाला म्हणायला जरा घाबरायची, मग चुलत्याला म्हणायची, नाना जरा हे घेऊन या, तात्या जरा ते आणता का. ह्या नात्यांमध्ये एक वेगळा आनंद होत असेल. आता येणारी एक पिढी, आता अशी पुढची पिढी अशी आहे ज्यांना मावशी मिळणार नाही आणि चुलता पण मिळणार नाही. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे, त्यांना मावशी मिळेल का, त्यांना काका आहे का. एक मुलगा एक मुलगी, समजा काळाची गरज आहे, आपण समजू शकतो. पण येणाऱ्या पिढीला मावशी नाही, काका नाही. तुमच्याकडे आहे आत्ता तर जपा, बोला कधीतरी. काय भावाभावामध्ये प्रेम होतं. ज्ञानोबाराय समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना नामदेवरायाने विचारलं, दादा आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख का वाटावं, मग रडता का. निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच मुळी, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणायचं निवृत्ती महाराज आणि ज्ञानोबारायांच्या या प्रेमाला. ज्ञानियांचे ज्ञानी आणि योगियांचे योगी असणारे ज्ञानोबाराय ताटी लावून आत बसले होते, चिडले होते, रागवले होते. समाजानं केलेली अवहेलना सहन झाली नाही, रागवले आणि ताटी लावून बसले. ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी, आणि ज्ञानोबारायांना कुणी म्हणायचं, ताटी उघडा. एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं आवाज दिला म्हणून ज्ञानोबारायांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर येऊ शकला. काय म्हणायचं या बहीण भावाच्या प्रेमाला. ही नाती आम्हाला जपता यायला हवीत. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आम्ही उलट केलं, आम्ही रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. परवा तर एक जण मला म्हटला, 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं काय पराक्रम आहे, 10 वर्ष झालं बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हणलं ती गेल्यावर जाशील साडी विडी घेऊन, शेवटची साडी चोळी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं का भाऊ आलाय, रडतोय, शेवटची साडी घेऊन आलाय. गेल्यानंतर ना तुमचे स्पर्श, गेल्यानंतर ना तुमचे संवाद, गेल्यानंतर ना तुमचा सहवास. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या हातात हात द्या. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करा. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत भेटा. लोक गेल्यावर मांडी देतात, त्या मांडीचा स्पर्श त्या प्रेताला कळतो. लोक गेल्यावर वारा घालतात, त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत पोहोचते ना, त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत पोहोचते ना, तुमच्या मांडीचा स्पर्श त्या शरीराला कळतो. जोपर्यंत माणसं जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श ठेवा. कधीतरी हातात हात द्या, कधीतरी पाठीवर थाप मारा, कधीतरी वडीलधाऱ्या खांद्यांवरती डोकं ठेवा. हे स्पर्श जिवंत असले पाहिजेत. यासाठी म्हणून काम करा, एकमेकांना समजून घ्या. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ, ज्या बांधावरून काहीच पिकत नाही त्या बांधावरून 10-10 वर्ष कोर्ट कचेऱ्या. दोघांच्या भांडणामध्ये एखादा वकील 2 एकर विकत घेते, पण यांची भांडणं मात्र मिटत नाही. श्वास संपायच्या आत विषय संपून टाका. कुणीतरी 2 पावलं पुढे जा, कुणीतरी 2 पावलं मागे या, कुणीतरी मोठ्या मनानं माफी मागा, कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाका. श्वास संपायच्या आत विषय संपवता येतील का याची काळजी घ्या. गेल्यानंतर नाही आपला संवाद तिथपर्यंत पोहोचेल. जोपर्यंत माणसं आहेत तोपर्यंत त्यांचं कौतुक करा. चांगलं काम करत असेल ना, पाठीवर थाप मारा, साहेब तुमचं काम खूप चांगलं आहे बरं का. कुटुंबापासून सुरू करा. कधीतरी आईला म्हणा, आई तू जग दाखवलं, जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी वडिलांना म्हणा, बाबा तुम्ही लहानाचं मोठं केलं म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. कधीतरी भावाला म्हणा, दादा तुझा आधार वाटतो. कधीतरी बहिणीला म्हणा, बाई तुझ्यामुळं घराचं गोकुळ झालं. कधीतरी पत्नीला म्हणा,
बाई तू ये म्हणून संसार झाला. काय लागतो कौतुक करायला. मी एका कार्यक्रमात असंच म्हटलं, पत्नीचं कौतुक करा. 2-4 जण भांडायला आले माय. मला म्हणले आम्ही सगळ्या जगाचं कौतुक करू पण बायकोचं करणार नाही. म्हटलं काय अडचण आहे का. म्हणलं अडचण काय नाही, तिला कानानं ऐकायलाच येत नाही, कौतुक करून उपयोग आहे काय म्हणला. म्हटलं मग दवाखान्यात घेऊन जा, मशीन बिशीन लाव, मग कौतुक कर. हे संध्याकाळी दवाखान्यात गेले, एकटंच गेले, बायको घरीच, आणि डॉक्टरला म्हणते आमच्या हिला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये म्हणले. हा घरी गेला, यानं बेल दाबली. बेल दाबल्याबरोबर पोरानं दार उघडलं. बायको किचनमध्ये होती. यानं दारातूनच आवाज दिला, भाजी काय केली. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत नाही. हॉलमध्ये गेला, भाजी काय केली. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात गेला, अगं भाजी काय केली. काहीच आवाज नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हिला किचनच्या दारातून पण ऐकायला येत नाही. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली. बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुला बटाट्याची केली म्हणून. तुम्हाला कळलं का नाही. काहींना घरी गेल्यावर कळलं. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं साहेब. तिने कसा संसार केला असेल मला सांगा. आम्ही काय मित्रांचे दोष काढत बसतो पण आम्ही कौतुक करत नाही. तुम्ही म्हणाल मग फक्त कौतुकच करायचं, दोष सांगायचेच नाहीत का. दोषही सांगायचे असतात पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक असं 4 चौघात करायचं असतं. आम्ही उलट करतो. आम्ही 4 चौघात पार इज्जतीचे वाबाडे काढतो आणि कौतुक कानात करतो. ताई घरात पाहुणे आले, पाहुण्याच्या देखत कधीच पोराला नाव ठेवायचे नाही, ती कितीही खोडकर असू दे. उलट पाहुण्याच्या देखत म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसते का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या देखत म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जाते, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेस आणतंय. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत नाही. म्हणून कौतुक हे 4 चौघात करा आणि दोष सांगायचे असतील तर ते कानामध्ये सांगा. नाती जपा, एकमेकांना महत्व द्या, एकमेकांना वेळ द्या. आई वडील बहीण भाऊ काय नात्यांची गंमत आहे. मी तर नेहमी सांगतो, ज्यांच्याकडे आई वडील आहेत ना ती पोरं नशिबान आहेत की तुमच्याकडे तुमचे आई वडील आहेत. आणि ज्यांच्या घरामध्ये आई वडील आहेत त्यांना जपा. कारण घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. घरातला म्हातारा माणूस आता काही कष्टाचं काम करू शकत नाही पण त्यानं नुसतं असं घरामध्ये बसून जरी असला ना कॉटवर तरी सुद्धा त्या घराचा एक रुबाब असतो. घरातली म्हातारी आजी आता 2 भाकरी थापू शकत नाही पण तिचं घरात असणं सुद्धा एक वैभव असतं. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांना जपा. आता ही शेवटची पिढी बघा. टोपीवाले 5-10 शिल्लक आहेत आणि फेट्यावाले तर एकच आहेत. 9वारीतल्या डोक्यावर पदर घेतलेल्या 2-4 जणी दिसतात मला कोपऱ्यात. ही शेवटची पिढी. आता ही माणसं नंतर तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाहीत साहेब. ज्यांच्याकडे ही पिढी आहे त्यांनी बोला या लोकांसोबत. या लोकांची अपेक्षा अशी नाहीये की रोज तुम्ही आमचा मान सन्मान ठेवा, रोज तुम्ही शालन श्रीफळ देऊन सत्कार करा. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या. काय करायचं निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं म्हणजे म्हाताऱ्या माणसांच्या खोलीमध्ये जेवणाचं ताट नेऊन पोहोचवणं एवढंच आपलं कर्तव्य नसतं. या वयामध्ये त्यांना जितकी अन्नाची गरज आहे ना त्याही पेक्षा जास्त त्यांना सन्मानाची गरज असते. हा सन्मान म्हणजे काय. हा सन्मान म्हणजे रोज त्यांचा सत्कार करणं अपेक्षित नाहीये. छोटे छोटे निर्णय. गाडी घेताय ना बापाला म्हणून बघा, बाबा ही गाडी घ्यायची बरं का, येता का, जरा बघून तर येऊ. बापाला ते म्हणत नाही तू हेच घे तेच का केलं. बापाला अभिमान वाटतो, पोरग किमान मला विचारताय. घरातल्या आईला सन्मान द्यायचा म्हणजे काय, फक्त विचारा ना तिला सकाळी भाजी काय करायची आज आई.
ती म्हणत नाही बाई तू हीच कर, मला हीच आवड, तुला काय करायचं ते कर म्हणते. पण किमान तुम्ही त्यांना समजून तर घ्या. ज्यांच्याकडे अशी माणसं आहेत त्यांनी त्यांना जपा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारे या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचे वडील आहेत. आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल लग्न झाल्यावर संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. साहेब, बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. पोरींची तर हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते. दिवसभरातलं सगळं एकदा तरी आईला पटकन फोनवर सांगायचं असते. आई तुमचं सगळं ऐकते, पण कधीतरी आईचं पण एक वाक्य तुम्ही नीट ऐकलं पाहिजे. कधीतरी आई फोनवर म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. माणसं एकदा ढगात निघून गेली ना मग भेटत नाहीत. जिवंत आहेत तोपर्यंत भेटा, बोला, संवाद, स्पर्श ठेवा. किती प्रेम आहे तुमच्या आईचं मला सांगा. मला इथं अनेक महिला बसलेल्या आहेत. तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत, बाप आहे तोपर्यंत. तुम्ही माहेरी गेलात, आईला जर फोन करून सांगितलं आई आज येते बरं का माहेरी, दिवसभर म्हातारीची नजर त्या रस्त्याकडे असते. तुम्ही उमऱ्यापाशी यायला उशीर, ती पटकन उमऱ्यापाशी पळत येते. भाकरीचा तुकडा वळून टाकेल, पाणी वळून टाकेल, पटकन जवळ घेईल, बोट मोडेल, तिचे ओठ तुमच्या गालावर लावेल, मन भरून तुमच्याशी गप्पा मारेल. आणि 2 दिवस तुम्ही थांबलात आणि 3ऱ्या दिवशी जायला निघालात, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का हो? बाई शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, भाजी घेऊन जाते का, दूध घेऊन जाते का? कुरड्या करून ठेवल्यात, लोणचं घालून ठेवलंय, पापड करून ठेवलेत. पोरीची पिशवी आई कधी रिकामी जाऊ देत नाही. एवढं प्रेम तुमच्यावर या जगामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही. ज्यांच्याकडे आई वडील आहेत त्यांना जपा. बहिणाबाई चौधरी असं दारात दळत बसलेल्या होत्या आणि रस्त्यानं जाणार एक वाटसरू तिथून चाललेला होता. त्या वाटसरूला थांबवलं आणि म्हटले 2 घास खाऊन जा. जेवायला वाढलं. जेवता जेवता गप्पा मारत होत्या, संसारातलं दुःख सांगत होत्या. आणि तो वाटसरू म्हटला, आई एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्यात, मग तू इथं नांदते का, इथं राहते का? बहिणाबाई म्हटल्या, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. माझी पोरगी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे, म्हणून मला इथं नांदावं लागतं, इथं कितीही दुःख असलं तरी. एवढं प्रेम तुमच्यावर दुसरं कोणी करू शकत नाही. इथं अनेक तरुण मुली बसलेल्या आहेत. पोरींनो, तुमच्या बापाचं तर तुमच्यावर एवढं प्रेम आहे, जगात एवढं प्रेम तुमच्यावर दुसरं कोणी करू शकत नाही. बापाचं जेवढं प्रेम पोरावर असतं ना, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया बाप बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. बाप फाटलेलं बनियन घालेल, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल, पण पोरीला मात्र कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, हॉस्टेलची फी भरल. कोण प्रेम करतो तुमच्यावर एवढं मला सांगा? कॉलेजमधून यायला पोरीला जर 10 मिनिट उशीर झाला ना, 10 मिनिटात 10 वेळा बाप आईला विचारतोय, कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन कर ग. पोरीच्या लग्नात बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग बाप मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली जावाय बापू, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. पोरींनो, कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. तुमच्या बापाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे असं वागायचं.
तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. इतकं सुंदर जगायचं, गोड आयुष्य आहे, तिथल्या नात्या गोत्यांची मजा घ्या, मस्त जगा. आपल्याला माहित आहे का आपण किती दिवस इथे राहणार आहोत म्हणून? कोणताही अहंकार मनामध्ये ठेवू नका. आपण पाहुणे आहोत इथे पृथ्वीवरती. आपण एक रोल घेऊन जन्माला आलेलो आहोत, आपण एक पात्र घेऊन जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकाला एक एक पात्र दिलेलं आहे आणि प्रत्येक पात्राची किंमत आहे. ती इतकी ताकदीनं वटवायचं ना ते पात्र, ज्या दिवशी एक्झिट होईल त्या दिवशी टाळ्या वाजल्या पाहिजे. अरे काय जगला हा माणूस, इतकं सुंदर आपण जगावं. आणि जगाला हेवा वाटेल की नाही मला माहित नाही, आपल्या आपल्या जगण्याचा किमान आपल्याला हेवा वाटला पाहिजे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणी विचारलं, तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यात? ग्रंथ लिहिले ना, अभंग लिहिले, हा तुम्हाला काय मिळालं? तुकोबा म्हटले, कौतुक वाटे झाली यावेचाची. जगाला काय वाटतंय माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला मात्र कौतुक वाटतंय. आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं, इतकं सुंदर जगा, मजा घ्या या जगण्याची. बरं, आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे, आपल्याकडे किती एकर जमीन आहे, किती गुंठे आहेत. तुम्हालाही ताई माहिती आहे की नाही सगळ्यांना? आपल्याकडे किती तोळे, किती ग्रॅम प्रॉपर्टी किती आपलं सगळ्यांना माहित आहे. पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला ठाऊक आहे का? कुणी सांगेल दाव्यानं, माझ्याकडे अजून 50 वर्ष शिल्लक आहेत, माझ्याकडे अजून पुढचे 25 वर्ष शिल्लक आहेत. घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची खात्री नाही. क्षणभंगूर आयुष्य आहे. या क्षणभंगूर आयुष्याची मजा घेतली पाहिजे, आनंद घेतला पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे. द्वेष, ईर्ष्या, तुलना या सगळीच्या पलीकडे जाऊन आमच्या आत्म्याशी संबंधित असणारा आनंद आम्ही शोधला पाहिजे. मगाशी आपण एक कविताही बोलला, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे तोडून घ्यायचे का? तर त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. ही देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे. कुणी दुःखी आहे त्याच्या मदतीसाठी धावून जा. आपल्याकडे जर बाग फुलून आली त्यातली 2 फुलं इतरांना द्या. आपले सूर जुळून आले 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं, ओंजळभर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली, अशाच मानावर करून बघू नका, थोडंसं खाली झुका. आणि जी माणसं मातीत मिसळतात ना, त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का? माय बाप हो, याच्यासाठी प्रयत्न करा. किती गोड आयुष्य मला सांगा. आणि म्हणून ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे. काहीच घेऊन यायचं नाही आणि काहीच घेऊन जायचं नाही. मग जे आहे त्याचा उपभोग तरी घ्या. साहेब, काहींना फक्त कमवायचं कळतं. क्रेडिटेडचा मेसेज आला ना त्यांना कमालीचा आनंद होतो, पण डेबिटेडचा मेसेज आला तर त्याला अजिबात करमत नाही. घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो. बाकीचं काय घेऊन बसा, श्वास फक्त घेऊन बघा बरं जमतंय का, सोडायचाच नाही. घेतलेला श्वास सुद्धा सोडावा लागतो. एक दाणा पेरला 1000 दाणे उगवतात, पण त्याच्यासाठी एका दाण्याला जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं. ती पेरण्याची, ती देण्याची दानत आमच्या हातामध्ये असली पाहिजे. मुंबईमधलाच प्रकार मी वाचला पेपरला. एक भिकारी रस्त्यावरती फुटपाथवरती मरून पडला. त्याचा अंत्यविधी करायलाही कुणी नव्हतं. कॉर्पोरेशनच्या लोकांनी अंत्यविधी केला. त्याची झोपडी अशी पलीकडे होती. ती झोपडी नंतर त्या लोकांनी तोडली आणि तिथं बघितलं तर तिथं 7-8 पोते भरून पैसे सापडले साहेब भिकाऱ्याच्या त्या झोपडीमध्ये. आणि ते मोजले तर 87 लाख रुपये भरले. त्या भिकाऱ्यानं वेळीच त्याच्या भिकारीपणाच्या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती, 2-4 नवोदित भिकाऱ्यांना मदत केली असती, कदाचित त्याच्याकडे जे आहे त्याचा आनंद तर त्याला घेता आला असता. तुमच्याकडे ढिगानं संपत्ती आहे, पण तुम्हाला त्याचा उपभोगच घ्यायचा नाही. आणि उपभोग घेण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. कोणत्या गोष्टींचा आनंद घ्यावा याची समज नाही, ते शहाणपण नाही. उपयोग काय त्या संपत्तीचा? आमच्याकडे तर एक जण असा आहे, त्याच्याकडे सोन्याची विटे साहेब. त्याच्या पंजानं त्याच्या आज्याला दिली, ती आज्यानं त्याच्या बापाला दिली, बापाने ह्याला दिली, यानं घरात पुरून ठेवली. घरात कुणी आजारी पडलं तर घाईघाई दवाखान्यात नेत नाही. बायकोला कधी साडी घेतली नाही, पोरांना नवे कपडे घेतले नाही, पोराची फी कधी भरली नाही.
आणि पठ्ठ्यानं सोन्याची वीट मात्र घरात पुरून ठेवली. दर रविवारी उठतंय, उकरतंय, हाय का नाही बघतंय आणि परत पुरून ठेवतंय. मागच्या रविवारी उठला, चोरीला. वीट चोरीला गेल्यावर पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांना म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली. पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची वीट असेल. हे म्हणते पिढ्यानं पिढ्या चालत आलती आणि तू केलं काय नाही म्हणला घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत पुरून ठेवायचो. मागच्या रविवारी उठलो, वीट गेली ना म्हणला चोरीला. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट सापडून ठेवू. याला आनंद वाटला. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांनी याच्या हातात दगडाची वीट दिली. हे रडायला लागलं. म्हणला माझी सोन्याची होती तुम्ही दगडाची देताय. पोलीस म्हणले सोन्याची असू नाही तर दगडाची तुला काय घेणं देणं आहे. तुला जर ती खर्चच करायची नाही, फक्त पुरूनच ठेवायची आणि उकरूनच बघायची, ती सोन्याची असू नाही तर दगडाची तुला उपयोग आहे का. तुमच्याकडे ढिगा नाही पण तुम्हाला खर्चच करायचं नाही. श्वास थांबला, सगळं संपलं. नंतर कोणत्याही या पृथ्वी तलावरची एकही गोष्ट नंतर तुम्ही बघू शकत नाही आणि कोणत्याही गोष्टीचा उपभोगही घेऊ शकत नाही. हातपाय चालतात, फिरून घ्या, जग बघून घ्या. पोरं कमवती झाली आहेत, त्याला सांगा आता हक्कानं, ए बाबा मला ते अमुक अमुक ठिकाणी जायचं राहिलंय बरं का, जरा आमच्या दोघांची तिकीट काढून दे. आपल्याला आयुष्यभर घर सुटत नाही. थोडंसं बाहेर पडा, बघून घ्या सगळं जग. आपल्या कृतीप्रमाणे फिरा, मस्त मजा घ्या निसर्गाची, आनंद घ्या जगण्याचा. आनंद घ्यायला हवा. छोट्या छोट्या गोष्टींमधली मजा काय ती अनुभवायला हवी. आणि मला वाटतं जरा थोडंसं डोळे उघडून आपण आपल्या जगण्याकडे बघायला लागलो ना, मग आपल्याला त्या जगण्यातली मजा वाटायला लागेल. काय गंमत आहे. क्षणभंगूर आयुष्य आहे माणसाचं. कधी श्वास थांबेल याची कल्पना नाही. तुम्ही ते कबीरांचा एक गोड दोहा आहे. कबीरांनी तर इतकं सुंदर सांगितलं, सगळं तयार आहे, श्वास थांबायला फक्त उशीर आहे. ग्रामपंचायतवाल्यांनी 15 वित्त आयोगातून शेड तयार करून ठेवलेत. बांबूवाल्यांनी बांबू चाळून ठेवलेत. पांढऱ्या कापडावाल्यांनी कापडाचे धागे तयार करून ठेवलेत. काय तयार नाही मला सांग. सगळं तयार आहे. श्वास थांबला, संपलं. 4 जण येणार, उचलणार, घेऊन जाणार. आणि मग कबीर सांगतात, फूक दीनी जैसे होली. जितक्या सहजतेनं होळी पेटवतो ना, तितक्या सहजतेनं आयुष्य संपून जातं. कबीर सांगतात, देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. कबीरांनी सांगितलं जरा दमानं घ्या, जरासा अंतर्मनात डोकावून बघा. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. तुम्ही नीतू मांडके नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. हृदयरोग तज्ज्ञ होते. 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया नीतू मांडकेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया करायची वेळ आली, नीतू मांडकेंनी केली. त्यांची पत्नी अलका मांडके, दोघेही पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले. पुढे जाऊन दोघांनी लग्न केलं. हे हृदयरोग तज्ज्ञ झाले आणि अलका मांडके ह्या भूलतज्ञ झाल्या. एक दिवशी प्रवासात असताना नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटले, अलका मी एवढे ऑपरेशन केले, पण कधी जर मलाच अटॅक आला तर. अलका मांडकेंनी पटकन असा तोंडावर हात ठेवला. नीतू असं बोलू नये. असं कुठे लिहिलेलं आहे का डॉक्टरला अटॅक येत नाही. मला येऊ शकतो, आला तर काय करशील. अलका मांडके म्हटल्या तूच सांग मग काय करायला हवं. मग नीतू मांडके सांगायला लागले, अँजिओप्लास्टी करावी लागली तर अमुक एक स्टेन वापर, किंवा जर बायपास करावा लागला तर अमुक एखाद्या तज्ज्ञाला बोलव. आणि ते म्हणतात हृदय जर ट्रान्सप्लांट करावं लागलं तर तुर्तास इथे करू नको. आणि पुढे जाऊन हसत हसत नीतू मांडके अलका मांडकेंना म्हटले, अलका ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडकेंना त्यांच्या आयुष्यातही असं वाटलं नव्हतं की हा प्रसंग फिरून कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये येईल. एक दिवशी प्रवासात असताना नीतू मांडकेंनी अलका मांडकेंना फोन केला, अलका माझ्या छातीमध्ये चमक आली आहे, जवळ हिंदुजा हॉस्पिटल आहे, मी हिंदुजाला पोहोचतो, तू जिथे असशील तिथून पटकन हॉस्पिटलला पोहोच. हातातली सगळी कामं बाजूला ठेवली, अलका मांडके हिंदुजाला निघाल्या. ड्रायव्हिंग करत करत नीतू मांडके तिथे पोहोचले. गाडीतनं खाली उतरले.
वॉचमॅनच्या गळ्यामध्ये हात घातला आणि सांगितलं, मी नीतू मांडके, मला स्ट्रेचर बोलव आणि ICU मध्ये घेऊन चल. पटकन ICU मध्ये घेऊन गेले. आता नीतू मांडके हॉस्पिटलला आले, सगळं हॉस्पिटल जमा झालं. ज्या हातांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले ते नीतू मांडके लहान मुलासारखे असे स्ट्रेचरवरती पडून होते. तिथल्या डॉक्टरला खुणावत होते, सांगत होते, आता हे कर, आता ते कर. तितक्यात अलका मांडके आल्या. अलका मांडके आल्या, हातात हात घेतला आणि नीतू मांडके म्हटले, अलका, यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. नीतू, असं बोलू नये. ऑपरेशनची तयारी सुरू झाली. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. पुढचे 3 दिवस जगातले कितीतरी डॉक्टर फोनवर बोलत होते, कितीतरी लोक व्हिजिट करत होते, हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी होती भेटायला. पण 3ऱ्या दिवशी पुन्हा नीतू मांडकेंना हृदयविकाराचा झटका आला आणि हजारो लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके हृदयविकारानंच गेले. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खुटी. वरतून एकदा निरोप आला, मग तुम्ही कुणीही असा. साहेब, आपल्या सगळ्यांना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे. पण जोपर्यंत आपण इथे आहोत पाहुणे म्हणून, तोपर्यंत जगून घेऊ, तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ. भगवंतानं प्रत्येकाला काहीतरी वेगळेपण दिलेलं आहे, ते वेगळेपण आपण ओळखू आणि मजा घेऊ या सगळ्या जगण्याची. बघा, आपण लग्न करताना 7 फेरे घेतो, शपथ घेतो, पुढचे 7 जन्म आम्ही एकमेकांना साथ देऊ वगैरे वगैरे. 7 जन्माचं सोडा, या जन्मात आपल्याला माहित आहे का आपण किती दिवस इथे पाहुणे आहोत, कोण मागे थांबेल, कोण पुढे निघून जाईल. जोडीदार गेल्यानंतर वाईट वाटतं. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन तोडी. कबीर सांगतात, ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. इथे जन्माला आलो, सांभाळायचं, श्वास थांबला, इथून तिकीट काढायचं आणि निघून जायचं. माईक चांगला आहे, मला घरी घेऊन जाता येईल का? खरं सांगा, कोणाचं आहे? आत्तापर्यंत या माईकवर किती जण बोलले काका? हजारो लोक बोलले. इथून पुढेही हजारो लोक या माईकवरती बोलून जाणार आहेत. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलात ना, या खुर्च्यांवर कितीतरी जण बसून गेलेत. पुढे कुणीतरी आणखी नवीन येऊन बसणार आहे. या कट्ट्यावर तुम्ही बसलायत ना, या कट्ट्यावरती कितीतरी पिढ्या बसल्या आणि आता गेल्या सुद्धा. आपण पण एक दिवस या कट्ट्यावर नसू, आपण पण एक दिवस इथे नसू. आपण कुणीच मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली एक जग स्वाधीन करायचं आणि निघून जायचं. फक्त पुढच्या पिढ्यांच्या हवाली हे जग स्वाधीन करत असताना आम्ही तितकं चांगलं ते ठेवलंय का, हा प्रश्न स्वतःला फक्त विचारायचा. जगणं जर सुंदर करायचं असेल तर निसर्ग, समाज आणि मग काय असेल ते अर्थकारण, या 3 गोष्टींचा विचार केला पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांसाठी आम्ही 50-50, 100-100 एकराचे जमिनीचे 7 बारे ठेवले असतील 7 बाऱ्यावर. पण येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगली जमीन, चांगली माती, चांगली हवा, चांगलं पाणी, आम्ही निसर्ग चांगला ठेवलाय का, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या पिढ्यांकडे कोट्यावधी रुपये असतील पण त्यांच्याकडे आरोग्य नसेल. काय करायचंय त्या पैशांचं? 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत आणि डॉक्टरनं सांगितलंय चमचाभर पण खायची नाही. बेड बनवून घेतलाय झोपायला 10 लाख रुपयाचा, डॉक्टरांनी सांगितलं आता बेडवर नाही, खाली चटेवर झोपत चला, मनक्यात गॅप आहे. कशाला तुम्ही शाश्वत विकास म्हणता? आता इथं अनेक जुनी लोक बसलेली आहेत. काका, किती तुमचं लहानपण आठवा. प्रत्येक गावामध्ये आंब्याची आडी होती. कोणत्याही घरात जा आंब्याच्या सीझन मध्ये आणि आंबे खा, प्रत्येक घरात आंब्याची झाडं होती. आणि जुनी लोक शहाणी होती, शिकलेली नसतील पण त्यांना एक ग्रामीण शहाणपण होतं. माणूस जर गेला तर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आमराई बिमराई उभ्या व्हायच्या. ही आमच्या पंजाच्या नावानं आमराई, ही आमच्या आज्याच्या नावानं आमराई. आता झाडं बिड निव्वळ फॉर्मॅलिटी म्हणून लावतो आपण. वाढदिवसाला झाड लावायचं, फोटो काढायचा, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी झाड गायब, पेपर गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तेच असतोय, झाड फक्त नवीन असते. सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. आम्ही कुणाला फसवतोय? मला आठवतंय, लांबचा काळ नाही, मी जर गावाकडे गेलो तर नदीला गुडघे टेकून पाणी पिलेलं मला आठवतंय साहेब. आता कुणाचा धाडस आहे नदीला गुडघे टेकून पाणी पिऊन दाखवा? नद्याच तशा ठेवल्या नाही, पाणीच नाही. पाणी असलं तरी गुडघे टेकून पाणी नदीला पिऊ शकत नाही, अशा नद्या आम्ही ठेवल्या नाही.
नवीन नवीन कुठे व्याख्यानाला गेलो तिथं तांब्या, फुलपात्र, आता प्रत्येक ठिकाणी पाण्याची बॉटल असते. तुम्हाला प्युरिफाय करूनच पाणी प्यावं लागेल. इतके आम्ही नैसर्गिक स्रोत सगळे खराब करून टाकले पाण्याचे. काय देणार आहोत आम्ही येणाऱ्या पिढ्यांना? मला आठवतंय कुठं जर व्याख्यानाला गेलो, तांब्या, फुलपात्र, आता तांब्या आणि फुलपात्र राहिलंय का कुठं? फार फार तर सुपारीन साखरपुड्यात असेल, आणि काही दिवसांनी तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगतील मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. निसर्गाच्या समोर आम्ही आहोत कोण? फार छोटे आहोत. निसर्गाच्या समोर आम्ही फार क्षुद्र आहोत. कोविडमध्ये 2 वर्ष जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे मला सांगा बरं? कोण आहे जगातला सगळ्यात हुशार प्राणी? कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? माणूस आहे. आणि हे कुणी जाहीर केलंय? हे माणसानं जाहीर केलंय. आपण जगात सगळ्यात हुशार आहोत. आणि मग 2 वर्ष आपली हुशारी गेली ती कुठं? खिडकीतनं लोक खाली बघायची, जनावरं रस्त्यावर फिरतायत, आम्ही रस्त्यावर कधी येणार? कोरोना कुणीच बघितला नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू सगळं जग जागेवर थांबवलं की नाही? आपण निसर्गाच्या समोर फार छोटे आहोत. इतर प्राणी पक्ष्यांप्रमाणेच आम्ही पण एक निसर्गातले एक घटक आहोत. फक्त आमची बुद्धी जरा विकसित झाली आणि मग आता आम्हाला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये, आम्हाला निसर्गावर मात करायची आहे. निसर्गावर मात करायच्या फंदात पडू नका, निसर्गासोबत जुळून घ्या. प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे. माणूस एकमेव प्राणी आहे ते निसर्गावर मात करायला निघालाय. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शनमध्ये आलाय, घिरट्या घालतंय, आता उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती की जी निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाहीयेत. निसर्गासोबत जुळून घ्या. येणाऱ्या पिढ्यांना चांगलं पाणी, चांगली हवा. अहो, आज पाण्याची बॉटल घेऊन घरातनं आपण बाहेर पडतो, काही दिवसानं हवेचं प्रदूषण इतकं झालेलं असेल आपल्याला आपला ऑक्सिजनचं सिलेंडर पाठीवर टाकून निघावं लागेल. आज दिल्लीतली प्रदूषणाची अवस्था काय, आज मुंबईमध्ये प्रदूषणाची अवस्था काय. दिल्लीमध्ये तर शासनाला निर्णय घ्यावा लागला, ऑड डे गाड्या बाहेर काढा. आज काढली, उद्या नाही, आता परवा. इथपर्यंत आम्ही निसर्गाला घेऊन गेलो. निसर्गासोबत जुळून घ्या. नाहीतर एक दिवस असा येईल आपल्याकडे पैसे असतील पण आरोग्य नसेल. रोज 100 गोळ्या खाव्या लागतील. सकाळी उठल्यावर 10-12 वेगळ्या, दुपारी 2-4 वेगळ्या, रात्री 2-4 वेगळ्या. आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही. इतकं गेलेली असेल. 5वीला सटवाई पुसता ना ताई, तशी चिप पुजायची. त्या चिपमध्ये 50-100 गोळ्या ढकलून द्यायच्या. ती चिप अशी मनगटात बसून टाकायची. इथे एक छोटंसं मशीन असेल, तिथे एंट्री करायची. सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. बापानं कामाला जाता जाता एंटर मारायचं. एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. आणि त्या चिप लय महाग नसतील साहेब. महिला बाल कल्याण विभागाकडनं BPL कुटुंबांना मोफत आणि APL कुटुंबांना सवलतीच्या दरात दिल्या जातील. आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळून जाईल. आपल्याला जायचंय कुठे, कुठे पोहोचायचंय, काय येणाऱ्या पिढ्यांसाठी ठेवायचंय, याचा कधीतरी विचार आम्ही करणार आहोत की नाही? म्हणून पहिलं काय असेल? निसर्ग. दुसरी गोष्ट मला सांगायची तो म्हणजे समाज. जात, धर्म, पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना जपा. माणूस म्हणून एकमेकांच्या मदतीसाठी धावून जा. जाती व्यवस्था हे सगळं आपण समाजगाडा व्यवस्थित चालावा त्या दृष्टीने ही सगळी समाज व्यवस्था निर्माण झाली. आणि देवाला जर जाती व्यवस्था निर्माण करायची असती तर ते वरतूनच शिक्के मारून पाठवलं असतं, तू हे तू ते. आपल्या सगळ्यांचं रक्त एका रंगाचं आहे. आणि म्हणून माणूस म्हणून एकमेकांकडे बघता येईल का, हा भाव जर ठेवला तर समाज व्यवस्था व्यवस्थित राहू शकेल. आणि तिसरा मुद्दा जर कोणता असेल तर तो म्हणजे अर्थकारण. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं शेवटचे काही मिनिट. मी तुम्हा सगळ्या मित्रमंडळींना विनंती करेल, आज साहेब तुम्ही मुंबईमध्ये पोलीस ऑफिसर म्हणून काम करतायत, तुम्ही जिल्हा परिषदमध्ये अधिकारी म्हणून काम करतायत, तुमचे मित्र चांगले अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं, मला ज्यांनी बोलवलं ते RTO मध्ये काम करतायत. ही सगळी वेल एज्युकेटेड फॅमिली आहे. इथं मी पाहतोय की तुमच्या गावामध्ये अनेक तुम्ही शिकलेली तरुण मुलं आहात. आज जर आपल्याला आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायची असेल, शिक्षण सोडून आपल्यासमोर दुसरा पर्याय उपलब्ध नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये पोरांनी शिकलं पाहिजे, त्यांच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. यासाठी आपण प्रबोधन करायला हवं. इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना मला सांगायचंय, तुम्ही तुमच्या पोरींना शिकवा.
त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. आपल्या डोक्यात असते नाही आता पोरगी वयात आली, चांगलं स्थळ आलंय, 2 रुपये खर्च करून बार उडून टाकू. आज तुम्हाला भाजी आणायला जायचं म्हणलं तर नवऱ्याला 100 रुपये मागावे लागतात. पोरगी जर तिच्या पायावर उभी राहिली ना, तिच्या जगण्यात एक कमालीचा आत्मविश्वास येतो. तिचं जगणं समृद्ध होतं, सुंदर होतं, ते केवळ आणि केवळ शिक्षणाने. म्हणून पोरींना शिकवता येईल का याच्यासाठी पुढाकार घ्या. पोरीला सांगा, बाई मला नव्हतं कुणी सांगणार, नव्हती माझी परिस्थिती, पण आज आई म्हणून मी तुझ्या पाठीमागं खंबीर उभी आहे. शिक, तू तुझ्या पायावरती उभी राहा. पोरा बाळांना शिकवा. शिक्षण हे एकमेव साधन आहे जे तुमची सगळी परिस्थिती बदलू शकेल. पोरींनो, आता इथे लहान लहान पोरी बसल्या आहेत. उद्या जर तुमच्यापैकी कोण कलेक्टर झाला ना, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे. जेवढे आम्ही स्टेजवर आहोत तेवढे सगळे तिथे स्वागताला उभे राहू तुमच्या. सरपंच मॅडम वगैरे म्हणतील, ताई तुम्ही आमच्या गावच्या आहात, जरा एवढी सही करता का, तर एवढं रस्त्याचं बघता का, एवढं गावाला ह्या योजनेत घेता का. आणि काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावर. पोरांनो, उद्या IPS ऑफिसर झालात, गावात येताना असे इथं राजमुद्रा असते खांद्यावरती. काय काय रुबाब आहे. मी म्हणत नाही सगळेच प्रशासनात येतील. उद्योग, व्यवसाय, व्यापार, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण, कितीतरी क्षेत्र खुली आहेत. झोकून द्या स्वतःला त्या क्षेत्रांमध्ये. तुमची आवड निवड ओळखा आणि ठरवा की आम्हाला भगवंतानं माणूस म्हणून जन्माला घातलं, आम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू. शाळा कॉलेजातल्या दिवसांमध्ये अभ्यासाकडे लक्ष द्यायचं नाही, तिकडे टुकारपणा करत बसायचा, मग पुढचं सगळं आयुष्य खडतर आहे. आता या वयामध्ये तुम्ही थोडासा खडतर प्रवास करा, पुढचं सगळं आयुष्य मजेत आहे हो. म्हणून शिक्षणातल्या वर्षांकडे दुर्लक्ष करू नका. आज मुलीच्या आई वडिलाला टेन्शन नाही तेवढं मुलाच्या आई वडिलाला टेन्शन आहे. लग्नच जमत नाहीत साहेब पोरांची. मला तुमच्याकडची परिस्थिती माहित नाही. आमच्या 30 ते 35 वयोगटातली साहेब 5-50 पोरं प्रत्येक गावात बिन लग्नाची. आणि सोलापूरला 2 महिन्यापूर्वी लग्न जमत नाही म्हणून तरुण पोरांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला. आता कलेक्टरला एवढंच काम आहे का तुमची कुंडली बघून चोड्या जुळवायच्या. सिद्ध करा स्वतःला, रांगा लागतील. आमच्या गावात तर एक जण आहे, त्याचं लग्नच जमेना. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं टेन्शन घेऊ नको, म्हटलं मुलीकडचे बघायला आले ना पगार जरा वाढवून सांगायचा, म्हटलं मग लग्न जमतं. त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती, यांना जरा अंदाज घेऊन सांगायचं. हे म्हणताय 1.5 लाख. मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही 1.5 लाख असेल. हे म्हणताय तसा फिक्स 1.5 लाख आहे, कटिंग करून 8,000 हातात देतो म्हटलं. तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार. रांगा लागतील, पण त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आणि कुणी जर असं, हल्ली एक पद्धत आली आहे भाषणांमध्ये, असं सांगितलं जातं पैशाला कोण खातं, 1 रुपया कोण वर घेऊन जात नाही, पैसे विषय, हे असलं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणी करू नये. पैसे म्हणजे सर्वस्व नाही, पण पैसे म्हणजे खूप काही आहे. म्हणून तरुण पोरांना सांगा, पैसे कमवा, जेवढे कमवता येतील तेवढे कमवा. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. कुणाला फसवू नका, कुणाला लुबाडू नका. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने कमवायचं आणि त्याचा आनंद सुद्धा घ्यायचा साहेब. काही एक जण तर म्हणलं काय त्या श्रीमंतीत मजा आहे का. मी म्हणलं तू आधी हो आणि मग बघ. आणि तुला जर वाटलं श्रीमंतीत मजा नाही, सोडून दे. श्रीमंती सोडायला वेळ लागतो किती. मोठा बंगला बांधला आणि तुला वाटलं मजा नाही, सोडून दे. मोठी गाडी घेतली आणि तुला वाटलं हिच्यात मजा नाही, ड्रायव्हरला देऊन टाक. पण तिथे पोहोचण्यासाठी धडपड करा. याचा अर्थ मी म्हणत नाही की खूप श्रीमंत झालं म्हणजेच आयुष्य सुखी होत. पण आहोत, शिकावं, धडपड करावी, उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं. गरिबीत रडत बसू नका, गरिबीची सुद्धा मजा घ्या, आनंद घ्या. पण परिस्थिती बदलण्यासाठी आवर्जून आपण पुढाकार घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे, धडपड केली पाहिजे. गरिबीत जन्माला लावला आपली चूक नाही, पण जर आपण गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे. गरिबीत मरायचं नाही, मस्त जगायचं, आनंद घ्यायचा प्रत्येक गोष्टीचा, स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करायचे. मला वाटतं याच्यापेक्षा काय असतं वेगळं जगणं. संकट बिंकट सगळ्यांच्या आयुष्यात येतात, आपल्याही आयुष्यात येत जातील. कधी संकटांच्या समोर छाती काढून उभं राहायचं, कधी संकटांकडे दुर्लक्ष करून वळसा घालून निघून जायचं. प्रत्येक संकटाला वेळ लागायला, प्रत्येक संकटाला असं 2 हात करायला आपल्याकडे वेळ आहे एवढं. काही संकटांच्या समोर छाती काढून उभे राहा, कधी 2 पावलं तारतम्य बघून माघार घ्या, कधी दुर्लक्ष करून वळसा घालून निघून जा. तारतम्य ठेवून आयुष्य जगता आलं पाहिजे. काय शिवाजीराजे जगले हो.
मिर्झा राजेंसोबत तह झाला, 23 किल्ले दिले मिर्झा राजेंना, एक एक किल्ला दिला. एखादा राजा म्हटला असता 23 किल्ले दिले, आता उरलं काय, आता करायचं कशासाठी? पण राजे गर्भगडीत होत नाहीत. 23 किल्ले दिले मिर्झा राजांना, संभाजी राजांना घेतलं आणि औरंगजेबाला भेटायला गेले. जाताना मधल्या प्रवासामध्ये शिवाजी राजांचं आणि संभाजी राजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपलं अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत, काय बोलले काय असतील? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा, पण माहित होता आत्ता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. अरे लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं जगानं शिकावं. दत्ताजी शिंदे तर असं रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवली विचारलं, क्यों पाटील और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नाही, बचेंगे तो और भी लढेंगे. ही जी जगण्याची उर्मी खुमखुमी आहे ना, ही आपल्यात असली पाहिजे. कधी छाती काढून उभे राहा, तर कधी 2 पावलं माघार घ्या. मी एक महमूदचा पिक्चर बघितला होता. त्या महमूदच्या छातीवर एका गुंडानं बंदूक ठेवली आणि त्याला विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है? आता काय संकट आहे, थेट छातीवर बंदूक ठेवून कुणी विचारावं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है? महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे म्हणले. संकटाला वाटलं असून कुठून याच्या नादाला लागलो. कधी मिश्किलपणे सामोरं जा, कधी 2 पावलं माघार घ्या, कधी भिडा, तारतम्य ठेवून जगायचं. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा. जगाला आपला हेवा वाटेल ना वाटेल, आपल्या आपल्या जगण्याचा आपल्याला हेवा वाटला पाहिजे. इतकं सुंदर जगावं. आणि येणाऱ्या पिढ्यांच्या समोर जर चांगले आदर्श निर्माण करायचे असतील तर ते सांगून होत नाहीत साहेब, ते वागण्यात होतात. आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही, आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागेल. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकानं सांगतोय, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल. पोरगं रडायला लागलं तर आई जवळ घेत होती, आईनं जवळ घेतल्यावर पोरगं रडणं थांबवत होतं. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते, मी सांगू का तुम्ही सांगता? आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल, हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे, हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. दिवसभरात 4-4, 5-5 तास पोरं मोबाईलवरती आहेत. वयवर्ष 0 ते 11 वयोगटातल्या पोरांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाइम मोबाईलवरचा वाढलाय. आणि आईला म्हणायला जाऊ तर आई म्हणते ते जेवतच नाही त्याशिवाय. एका हातात पोराच्या मोबाईल, एका हातात आईच्या मोबाईल, आई घास भरवत असते. पोरांना मैदानावरती घेऊन जा, त्यांना खेळायला सांगा, त्यांच्या हातात चांगली पुस्तकं द्या, त्यांना चांगल्या चित्रपटांना घेऊन जा, चांगल्या नाटकांना घेऊन जा, चांगल्या माणसांच्या गाठीबिटी घालून द्या, चांगल्या कीर्तन प्रवचनांना घेऊन जा. बोला, लेकरांसोबत संवाद ठेवा. केवळ आणि केवळ त्यांच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे त्या पोरांची गुणवत्ता नाहीये. सताड उघडे डोळे ठेवून पोरांना समाजाकडे बघता येतं का? समाजातल्या प्रश्नांची उकल मिळवण्यासाठी पोरं धडपडतात का? 2 देऊन 2 घेऊन चालण्याची तडप आम्ही त्या लेकरांमध्ये निर्माण करू शकलो का? हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारायला हवेत आणि त्यासाठी येणाऱ्या पिढीला आम्ही सज्ज करायला हवं. छोट्या छोट्या गोष्टी पोरांच्या समोर मांडा. साहेब, आम्ही जेवायला बसलो, आजोबा सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो का फिरवायचं? ताटातले अन्नपदार्थ बदलतात. आजोबा सांगायचे ताटातले अन्नपदार्थ बदलत नाहीत, पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसादाचा सन्मान ठेवा. जेवायला बसलं तर आजोबा सांगायचे हात जोडा आणि आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. काय कृतज्ञता होती.
सकाळी उठल्याबरोबर आजोबा सांगायचे, हात जोडा म्हणा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठल्याबरोबर आजोबा सांगायचे, देवाचे आभार माना. म्हटलं का आभार मानायचे? अरे सगळेजण रात्री डोळे झाकतात, त्यातल्या कित्येकांचे सकाळी उघडत पण नाहीत. आज आपले डोळे उघडले, पुन्हा नव्यानं जग बघायला मिळालं, त्याच्यासाठी त्याचे आभार माना. रात्री झोपताना पुन्हा त्याचे आभार माना. सांगा, देवा आजचा दिवस चांगला गेला बरं का, उद्याचा पण दिवस बघायला मिळू दे. साहेब आता सकाळीही मोबाईल नव्हते आणि रात्रीही मोबाईल नव्हते. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. आणि रात्रीचं तर विचारू नका, झोप येत नाही तोपर्यंत पोरं मोबाईलमध्ये आहेत. रात्री डीपी असा झूम करून बघतात. कोण बाहेर येतं का त्यातनं? किती कमालीची अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता कुठेतरी संपायला हवी. आणि म्हणून येणाऱ्या पिढ्यांना कोणता विचार आणि कोणता संस्कार द्यायचा, मला वाटतं याच्यावरती आम्ही विचार करावा. मुळात ज्या दिवशी तुलना, आता शेवटचे 5 मिनिट घेतो, ज्या दिवशी आम्ही तुलनेत जगणं सोडू ना, त्या दिवशी जगणं समृद्ध होईल. ईर्ष्या नको, अहंकार नको. किती कमालीचा अहंकार आहे. अरे भले भले आले आणि गेले, त्यांची नावं सुद्धा इतिहासाला ठाऊक नाहीत. कित्येक जणांच्या थप्प्या पडल्या, त्यांची नावं सुद्धा आता लोकांना आठवत नाहीत. आपण कोण आहोत? आम्ही कुणीच नाही, या भावामध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी जगण्याचं इतकं सुंदर वर्णन केलं. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेलात तुम्ही देवपणाला पोहोचलात, आणि अहंकार झालात तुम्ही वाया गेलात. जंगलाचा राजा कोण आहे? कोण आहे? सिंह. बरं, आता हे सिंहाला पण माहिती आहे आपण जंगलाचे राजा आहोत. सकाळी गर्जना करताय, सगळे प्राणी पक्षी लगेच खडबडून जागे होतात. सिंह आला तर ते कॉल देतात एकमेकाला, सिंह आलाय बरं का, लपून बसा. सिंहाचा रुबाब आहे जंगलामध्ये. आता सिंहाला माहिती आहे आपण जंगलाचे राजा आहोत, त्यांना 10 जणांना विचारायची गरज आहे का? अहंकार. सकाळी उठला, गुहेतून निघाला, लांडगा भेटला. लांडग्याला म्हणताय, जंगलाचा राजा कोण आहे? लांडगा म्हणला, महाराज तुम्हीच आहेत. पुढे गेला, कोल्हा दिसला. जंगलाचा राजा कोण रे? त्यानं सांगितलं, तुम्हीच आहे. जे दिसल त्याला विचारायचं, जंगलाचा राजा कोण आहे? गरज आहे का? तिकडून हत्ती काय टेन्शन मध्ये येत होता कुणास ठाऊक. यानं हत्तीला विचारलं, जंगलाचा राजा कोण आहे? हत्ती ऑलरेडी इतका टेन्शन मध्ये होता. हत्तीनं सिंह असा सोंडेत उचलला, गरगरा फिरवला, लांब फेकून दिला. मग सिंह म्हणतंय, तुला माहित नाही तर नाही म्हणायचं होतं. गरज आहे का बाबा? तुला माहित आहे, तू सांग. हे अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार होऊ देऊ नका. आम्ही कुणीच नाही होत, या धुंदीत कधीतरी जगून बघा हो. आम्हाला बिरुद मिरवायची असतात. लोकांना माहित आहे तुम्ही कोण आहात, पण कोण नाही असे समजून जमिनीवरती चालून बघा, ती जमीन सुद्धा तुम्हाला आनंद देऊन जाईल. एक राजा होता. राजाच्या दरबारात असं थेट घुसता येते का? अपॉइंटमेंट न घेता. एक जण आला आणि थेट राजाला भेटायला निघाला. शिपायांनी अडवलं, ए बाबा चालला कुठं? म्हणला, राजाला भेटायला चाललं. अपॉइंटमेंट मला लागत नाही म्हटला, आपला थेट संपर्क आहे. तो म्हणला, तू कोण आहे? तू काय सैनिक आहे या राज्यामध्ये? म्हणला, सैनिक? मैं सैनिक से बढ़कर हूं. क्या तुम सरदार हो? मैं सरदार से भी बढ़कर हूं. क्या तुम प्रधान हो? ये म्हणता, मैं प्रधान से भी बढ़कर हूं. तो अरे प्रधान से बढ़कर. क्या तुम राजा हो? ये म्हणते, मैं राजा से भी बढ़कर हूं. क्या तुम राजा के गुरु हो? ये म्हणते, मैं गुरु से भी बढ़कर हूं. गुरु से बढ़कर. क्या तुम भगवान हो? ये म्हणते, मैं भगवान से भी बढ़कर हूं. तो अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. म्हटलं, हाँ वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे कुछ भी नाही आहे ना, हे साहेब जगता आलं पाहिजे. ज्याला हे कुछ भी नाही इथली मजा कळली ना, ती माणसं समृद्ध आयुष्य जगली. काय ज्ञानोबा आहे, काय ज्ञानोबरायांची भाषा. अरे जगासाठी ही सगळी ज्ञानाची कवाडं ज्या ज्ञानोबरायांनी खुली करून दिली. ज्ञानोबराय स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. मागायची वेळ आली तर म्हटले, जो जे वांछील तो तेला हो प्राणीचा. देवा, ज्याला ज्याला जे जे हवंय ना ते ते मिळू दे. काय ज्ञानोबरायांच्या भाषेतला गोडवा. आणि प्रतिज्ञा काय केली ज्ञानोबरायांनी? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. या तीनही लोकांना मी आनंदानं भरून टाकेल. काय ज्ञानोबरायांची भाषा. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ज्ञानोबरायांना उगाच आई म्हणत नाहीत. ज्ञानोबरायांची भाषाच मुळात आईची भाषा आहे. तुम्ही म्हणाल आईची आणि वडिलांची भाषा वेगळी असते का? हो वेगळी असते.
वडील गणेश म्हणतात, आई गणू म्हणते. वडील बाळासाहेब म्हणतात, आई वाळू म्हणते. आई उकार लावते. ज्ञानोबरायांनी तो उकार लावला. ऋणू झुनू अवगुणू चरण कमळ दळू सौभाग्य सुंदरू. काय ज्ञानोबरायांचे अभंग आहेत. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. ज्ञानोबरायांनी उकार लावला. ती उकाराची भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे. काय गोडवा आहे ज्ञानोबरायांच्या भाषेत. ज्ञानोबरायांनी सांगितलं, चांगलं बोला. कसं बोला? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबरायांनी सांगितलं, अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आलते. डॉक्टर पेशंटला सांगत होते, चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली म्हणली, डॉक्टर तुम्हीच सांगा, हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागते. काय भाषा, काय संवाद. डॉक्टरला वाटलं असं याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून मी निघून. चांगलं बोलायला काय पैसे लागतात का? चांगलं बोला, प्रेमानं वागा, एकमेकांच्या सुखदुःखात मनापासून सहभागी व्हा. जाताना इतकंच सांगतो, मला तुमच्या मित्रमंडळींचा हेवा वाटतो की तुम्ही आजही तुमच्या मित्रासाठी तुम्ही सगळेजण एकत्र आलात, सगळं कुटुंब एकत्र, आणि सगळेजण भरभरून त्यांच्या मित्राविषयी बोलत होते. ही मैत्री, हे प्रेम, हे कायम तुमच्यामध्ये तुम्ही जिवंत ठेवा. पैसे एखाद्याकडे कमी असतील, पण हृदयामध्ये हे वात्सल्य आणि डोळ्यातलं प्रेम मात्र तुमच्याकडे कायम असलं पाहिजे. या जुनी पिढी, मला हेवा वाटतो या पिढीचा. ह्या लोकांकडे लय पैसे नव्हते साहेब, पण ही माणसं जबाबदाऱ्या स्वीकारायला तरबेज होती. कधी मागं हटत नव्हती. एखादाच कोणतर नोकरीला लागायचा, 2 भाऊ मग गावाकडे शेती करायचे. जे शेती करतंय ना, ते शहरात गेलेल्या भावाचं सगळं, त्याला भाजी पाठव, त्याला धान्य पाठव. जे नोकरीला लागले ना, ते सुद्धा याला पाईपलाईन करून दे, याला मोटर घेऊन दे, याला ठिबक करून दे. भावांच्या पोरांची लग्न बघ, बहिणींची लग्न बघ. माणसं प्रेमानं राहत होती. किती पगार होते हो साहेब नवीन नोकरीला लागले? 1500 रुपयानं लोकांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. मुंबईमध्ये तर एका रूम खोलीत संसार सुरू केले लोकांनी. आणि बायको जर कधी म्हणली, आता चला जरा इथून थोडंसं कुठंतरी लातूरला जाऊन येऊ, गाडी नव्हती आपल्याकडं. 10-5 रुपयाचं पेट्रोल, त्याच्यात निम्म रॉकेल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं. मग गाडीतलं पेट्रोल संपल्यावर ह्या पठ्ठ्यानं गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे साहेब. जगात कुठं गाडी वाकडी करत असते असं मला वाटत नाही. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही तर पुढचे सायंटिस्ट वेगळेचे, ते टाकीत फुकतंय असं. आणि त्या वाफा बिफा डोळ्यात गेल्यावर मग तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या बरं. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या लातूरला गेल्या. पैसे नव्हते पण आनंद किती होता. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघते. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही? यांची अडचण नेमकी काय? पैसे वाढत गेले पण आनंद मात्र होरपळून गेला. नवऱ्यानं जर ताई साडी आणली, साडी म्हणजे कशी हो, वर्षातनं कधीतरी नवरा साडी आणणार. नाही तर बाकीच्या साड्या, लग्नातल्या साड्या हिनं तिला द्यायची, तिनं तिला द्यायची. फिरून फिरून आपल्याकडे आल्याकडे ही मीच दिली ती. वर्षाकाठी जर नवऱ्यानं साडी आणली कधी, तर बाई पहिली स्वतःला नव्हती घालत, ती जावलं म्हणायची, बाई तू घडी मोड, मग मी घालते. आता घडी मोड ह्यो शब्द तर राहिलाय का? आता आणल्यावर माझी मीच कधी घालणार आणि कधी सेल्फीन कधी स्टेटस. आता घडी मोड हा शब्द उरला नाही. पैसे वाढत गेले पण त्यातला आनंद संपणार नाही याची काळजी मात्र आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी ज्या घरात जन्माला आलो, माझं घर पत्र्याचं होतं. कॉलनीमध्ये सगळ्यांची घरं स्लॅबची होती ना आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची ना आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. मी म्हणायचो शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशिबवान आहेस तू पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायची. लवंगी फटाकड्याचा पुडा आणला, अख्खी लढ कधी एकखटी वाजवलं नाही हो. एक एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. लहानपणी झाडातनं म्हातारी यायची,
ती पकडून ठेवायचो आम्ही. लहानपणी पकडलेली म्हातारी अजूनही तरुण आहे, पण व्यसनाच्या नादी लागून ऐन तारुण्यात आम्ही कधी म्हातारे झालो आमचं आम्हालाच कळलं नाही. आयुष्य खूप गोड आहे, खूप सुंदर आहे. त्या सुंदर आयुष्याचा मनापासून आनंद घ्या. माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना प्रेम द्या. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना जपा. 4 पुस्तकातून जे समजणार नाही ना ते कदाचित त्यांच्या एखाद्या अनुभवातनं कळून जाईल. म्हणून त्यांना जपा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण गोड करा. मी का म्हणतो माहिती आहे या लोकांना जपा? शेवटचा एक किस्सा सांगतो आणि थांबतो. एक प्रवासी असा इष्टीत निघालेला, त्याची इष्टी लोणावळ्याच्या इष्टी स्टँडला थांबली. तरुण पोरगा होता, गाडीतनं उतरला. एक आजी भुईमुगाच्या शेंगा विकत होती. त्या आजीकडे गेला, भुईमुगाच्या शेंगा घेऊन आला आणि इष्टीत बसून खात होता. खिडकीतनं बाहेर बघितलं, ज्या आजीकडनं शेंगा घेतल्या ती अशी लंगडत लंगडत इष्टीकडे येत होती. हा ज्या इष्टीत बसलाय आजी त्याच इष्टीत आली. आजीची भिरभिरती नजर काहीतरी शोधतच होती. आजीची याची नजरानजर झाली. आजी म्हणली, ए बाबा घावला एकदाचा, ये इकडं. हे घाबरत घाबरतच गेलं. म्हणलं, आजी माझं काही चुकलं का? तुझं काही चुकलं नाही. शेंगा घेऊन पळत इष्टीला आला, तुझे 4 आणे राहिली की म्हणली माझ्याकडं. तुझे माझ्याकडे राहिलेले 4 आणे परत द्यायला मी इथं आले. आजी राहिले असते तर राहून द्यायचे. बाबा तुझे 4 आणे जर माझ्याकडे राहिले असते तर ते परत करायला मला पुन्हा जन्म घ्यावा लागला असता. हे कुणाकडनं शिकायचं की कुणाचे 4 आणे सुद्धा आपल्याकडे राहू नयेत म्हणून? आजी 4 आणे द्यायला एवढ्या लांब आली आणि तुझी शेंगाची पाटी उघडी ठेवली होय. तुझ्या शेंगा कुणी नेल्या मग? त्यावर म्हातारी म्हणती, आंधळ्याची गुरं देव राखत असतो. कोण आलंय माझ्या शेंगा न्यायला? आजी नसती गाठभेट झाली ते एखाद्या गरीबाला देऊन टाकायचे. म्हातारी म्हणती, लोकाच्या पैशावर पुण्य नाही कमवता येत. तुझे 4 आणे तुला राहते, मी बघल माझ्याकडे येतील तेव्हा काय करायचं. ही सांगणारी माणसं घरात असली पाहिजेत. ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत त्यांना जपा. बापूसाहेबांचे चिरंजीव, त्यांच्या कुटुंबातली सगळी माणसं, मी तुमचं कौतुक करतो की प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे बघा प्रत्येक माणूस या जगातून निरोप घ्यायला आलेला आहे. जन्म मृत्यू याच्यावरती आपली सत्ता चालत नाही, याच्यावरती भगवंताची निसर्गाची सत्ता चालते. म्हणून त्यांना कुणीही कुणाला थांबवू शकत नाही. पण गेलेल्या माणसांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुम्ही सुंदर उपक्रम राबवला. या निमित्तानं सगळेजण एकत्र येऊन एखाद्या वेगळ्या विषयावर संवाद व्हावा ही अपेक्षा आपण व्यक्त केली. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि या स्मृतींमध्ये तुम्ही कायम राहाल. त्या स्मृती घेऊन तुम्ही जगाल आणि त्यांच्या स्मृती जगण्याचं पाठबळ आणि प्रेरणा तुम्हाला देत राहतील असा आशावाद पंढरीच्या पांडुरंगाचरणी अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण. सर एक विनंती आहे आपल्याला, आपण एक उत्कृष्ट लेखक आहात, महाराष्ट्रभर एक उत्कृष्ट व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहात आणि आपला एक ऑडिओ अल्बम आहे राणी ग, याच्यातल्या काही ओळी आमच्यासाठी सादर कराव्यात. आपण सर्व गोष्टीवर मार्गदर्शन केलं आणि आपला स्वतःचा राणी ग हा एक मराठी गाण्यांचा अल्बम हा खूप प्रसिद्ध आहे. त्यातील काही ओळी आपण आमच्यासाठी सादर कराव्यात. आता तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेली एक कविता आहे जी Voice 4 मध्ये आली आणि ती आपण सगळ्यांनी ऐकली आहे. काय सांगू राणी मला गाव सुटेना. ही कविता मी कॉलेजमध्ये असताना लिहिली होती. ती खूप व्हायरल झाली. एक दिवशी अवधूत गुप्तेंचा फोन आला, गणेश आपण एक मूवी करतोय Voice 4 म्हणून आणि आपण त्यात ही कविता घेऊयात. आणि नंतर ती गाणं म्हणून समोर आली. त्यातल्या 4 ओळी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. मला गाता येत नाही, लिहिता येतं थोडंसं, गायला गळा लागतो, माझ्याकडे नरडं आहे, तुम्ही ते सहन करा. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझं मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग, जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी, कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी, म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, शहरातली गाडी बघा धुमचं गाणं गाती,
भावनांनी भावनांशी तोडली का नाती, ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या काग राती, सरजा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा खुपुरण पोळी, चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना, गाव सुटना. थँक्यू. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद आपले. आपण आई वडिलापासनं ते निसर्ग समाज आणि अर्थकारणापर्यंत सर्व गोष्टीची या ठिकाणी अनमोल असं मार्गदर्शन केलं. यानंतर मी प्रवीण शिंदे यांना या ठिकाणी मंचावरती आभार प्रदर्शनासाठी निमंत्रित करतो. स्वर्गीय बापूसाहेब शिंदे म्हणजे माझे काका यांच्या प्रथम पुण्यस्मृतीनिमित्त आपण या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. हे सुंदर व्याख्यान ऐकल्यानंतर जरा माझे काका असते तर ते एकदम आनंदून गेले असते की आपण ह्या गावाला एवढं सुंदर व्याख्यान आणि एवढं प्रबोधनपर 4 शब्द ऐकू शकलो याचा त्यांना आनंद झाला असता. तुम्ही सांगितलेल्या व्याख्यानात ज्या काही गोष्टी आहेत त्याप्रमाणेच माझ्या काकांचं आयुष्य होतं. ते आमच्याशी संवाद साधताना कायम म्हणायचे की आपण काय घेऊन जाणार आहे. आज काही मला या क्षणी जास्त बोलता यायचं नाही. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री बनसोडे सर, एवढं सुंदर आपल्याला व्याख्यान ज्यांनी ऐकवलं असे सुप्रसिद्ध व्याख्याते श्री गणेशजी शिंदे सर, यांचं व्याख्यान आपण मला तर वाटत नाही बरेच दिवस आपण हे विसरू शकू आणि हे न विसरण्यासारखंच आहे, अंगीकारण्यासारखंच असं व्याख्यान आहे. त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री विजयसिंह नाना जाचक, आपल्या गावच्या सरपंच श्रीमती शीतलताई गायकवाड, डॉक्टर सतीश काका कानडे, माजी तज्ज्ञ संचालक मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना श्री बाबू भैया खंदाडे, माजी सरपंच गंगापूर, बलवीन काका शिंदे, सतीश धोत्रे, संदीपान काका, श्री अण्णासाहेब शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष, सुधाकर तात्या शिंदे, श्री तानाजी भैया फुटाणे, आमचे दाजी पद्मसिंह जाचक, या सर्वांनी वेळात वेळ काढून या सुंदर अशा व्याख्यानाला आपली उपस्थिती दिली त्याबद्दल मी पूर्ण शिंदे पाटील परिवारातर्फे आणि गावकऱ्यांतर्फे आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि गावातील महिला भगिनी, गावकरी आणि आमचे सगळे नातेवाईक यांनी हा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून या व्याख्यानाचा आनंद घेतला, याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.